नेक्स्ट क्रॉप आहे बीन्स, जे बीन्स कॅटेगरीमध्ये येतं. कूल सीझन क्रॉप आहे, एक्सटेन्सिव्हली ग्रो केलं जातं टेम्परेट झोन रिजन मध्ये आणि रिस्ट्रिक्टेड टू कूलर अल्टिट्यूड इन ट्रॉपिक्स. जर कूलर अल्टिट्यूड ट्रॉपिक रिजन मध्ये असेल किंवा विंटर सीझन इन सब ट्रॉपिक कंडिशनला असेल तर त्या कंडिशनला आपण पीचं कल्टिवेशन किंवा प्रोडक्शन घेऊ शकतो. रिसोर्स ऑफ प्रोटीन्स, काय प्रोटीनचा रिसोर्स आहे, अमायनो ऍसिड्स आहेत, शुगर्स आहे. त्याचबरोबर हे ग्रीन पीस जे आहे ते ग्रीन पी व्हेजिटेबल म्हणून आपण कन्झ्युम करतो. त्यानंतर गार्डन पी ज्याच्यावरती मेंडलने रिसर्च केला ते thereafter क्लायमेट अँड सॉइल कंडिशन मध्ये बघा, रिक्वायर कोल्ड अँड ड्राय क्लायमेट. कसं लागतं? कोल्ड आणि ड्राय क्लायमेट लागतं. त्याचबरोबर ती जर लॉंगर कोल्ड स्पेल असेल तर ह्याचं प्रोडक्शन इन्क्रीज होतं. म्हणजे जेवढं कोल्डनेस जास्त तेवढं प्रोडक्शन जास्त. कधी सो केलं जातं? जनरली ऑक्टोबर ते नोव्हेंबर मंथमध्ये. आणि हिली एरिया असेल समजा सिमला सारखा तर तिथं आपण जून मध्ये याची सोईंग करतो. पीएच 6 to 7.5. नंतर व्हरायटी कोणते कोणते आहे? आर्केल आहे, वाईडली कल्टिवेटेड व्हरायटी आहे. बिंग अर्ली इट एस्केप्स अटॅक ऑफ पावडरी मिल्डो. पावडरी मिल्डोचा अटॅक ही काय करते? इस्केप करते अर्ली नेचर असल्यामुळे. अंडर लेट प्लांटिंग इट इज हायली ससेप्टिबल. जर याची लेट प्लांटिंग केली तरी कशी आहे? हायली ससेप्टिबल आहे. नंतर दुसरी आहे बोनविले, सफर फ्रॉम अटॅक ऑफ पावडरी मिल्डो. पावडरी मिल्डोच्या अटॅकलाही सफरिंग होते. त्यानंतर आहे हर्बजन, ही आहे एक्स्ट्रा अर्ली, एकदम लवकर उत्पन्न भेटतं. त्यानंतर आहे जवाहर मटर. जवाहर मटर बघा इस्केप्स करते पावडरी मिल्डू. ज्या ज्या व्हरायटी अर्ली इन नेचर आहे त्या अर्ली इन नेचर असणाऱ्या व्हरायटीवरती पावडरी मिल्डूचा अटॅक होत नाही. आणि एक शेवटची व्हरायटी लिंकोलिन, ती आहे एक्झॉटिक व्हरायटी. कल्टिवेशन 100 किलो सीड लागतं एक हेक्टर एरियासाठी. मॅन्युरिंग अँड फर्टिलायझर, हे लेग्युमिनस क्रॉप आहे, ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन फिक्स करतं त्यामुळे नायट्रोजनची काही जास्त रिक्वायरमेंट लागत नाही. त्याचबरोबर ह्याला जर फॉस्फेटिक फर्टिलायझर जर आपण दिले तर मात्र याची यील्ड आणि त्या पॉडची जी काही क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. आफ्टर केअरमध्ये हे लेग्युमे क्रॉप आहे, ही प्लांटेड इयर आफ्टर इयर इन द सेम फील्ड. इट क्रिएट प्रॉब्लेम. वर्षानुवर्ष जर आपण एका जागी जर त्याची प्लांटिंग केली एका शेतामध्ये तर प्रॉब्लेम तिथे क्रिएट होऊ शकतो. प्रॉब्लेम ऑफ विल्ड, मेजर प्रॉब्लेम कोणता आहे? विल्ड. आणि ही विल्ड कशामुळे होतं? तर सॉइल बॉर्न फंगाई जे आहेत त्यामुळं. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. हार्वेस्टिंग ऑफ ग्रीन पॉड मस्ट बी डन ॲट प्रॉपर स्टेज. हार्वेस्टिंग याची प्रॉपर स्टेज आणि जो आपला पर्पज आहे त्या याच्यावरती केलं पाहिजे. द ग्रीन पॉड पिकिंग मे बी डन. ग्रीन पॉड पिक करायचे कधी? ड्युरिंग द मॉर्निंग और इव्हनिंगच्या टाइमला. त्यानंतर दुसरे आहे फ्रेंच बीन. अगेन बीन कॅटेगरी, फॅज्युलस वल्गॅरिस, लिग्युमिनस व्हेजिटेबल आहे. टेंडर पॉड्स खातात, याचे सेल्ड ग्रीन्स बीन खाल्ले जातात किंवा ड्राय बीन्स पण कन्झ्युम केले जातात. हे न्यूट्रिशियस व्हेजिटेबल आहे अँड इट कंटेन, याच्यामध्ये काय काय? प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, कॅरोटीन, थायमिन, रायबोफ्लेविन वगैरे सारखे न्यूट्रिटिव्ह कंटेंट्स आहेत. त्यानंतर नॉर्दर्न प्लेनमध्ये हा लिमिटेड स्केलवरती काय केलं जातं? याचं प्लांटिंग केलं जातं ॲज अ ऑटम और स्प्रिंग क्रॉप बिकॉज ऑफ ससेप्टेबिलिटी लो ॲज वेल ॲज हाय टेम्परेचर. बघा नॉर्दर्न प्लेन मध्ये कधी कल्टिवेशन करतोय आपण? ऑटम और स्प्रिंग. कशामुळं? तर हाय टेम्परेचरची ससेप्टेबिलिटी असल्यामुळे. क्लायमेट अँड सॉइल कसं लागतं? इट रिक्वायर वार्म सीझन व्हेजिटेबल कंडिशन आणि हे कांट टोलरेट टू फ्रॉस्ट कंडिशन. फ्रॉस्टला हे टोलरेट करू शकत नाही. इट सीड डू नॉट जर्मिनेट बिलो 15 डिग्री. 15 डिग्री सेल्सिअसच्या जर खाली टेम्परेचर गेलं तर याचे सीड जर्मिनेट होत नाहीत. त्याचबरोबर त्याचा जो काही ब्लॉझम आहे तो ब्लॉझम ड्रॉप होतो.
ब्लॉझम ड्रॉप होण्याचं अजून पण रिझन आहे, हॉट और रेनी वेदर असेल तर, हॉट कंडिशन. एअर टेम्परेचर जर 20 ते 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर जास्त असेल तर ह्याची जी काही ग्रोथ आणि पॉडची यील्ड आहे ती आपल्याला प्रॉपर भेटते. जर हाय टेम्परेचर असेल तर जी काही पॉड फिलिंग प्रोसेस होणार आहे त्या पॉड फिलिंग प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण होतो आणि लो टेम्परेचर हे अनडिझायरेबल आहे, ज्यामुळे की त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ तिथं होत नाही. फेवरेबल सॉइल टेम्परेचर किती आहे, 18 टू 24 डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर पीएच किती लागतो, 5 टू 6 च्या रेंजमध्ये. आणि जर पीएच 5.5च्या जर खाली असेल तर त्याला लाइमिंग करावे लागते, लाईम ऍडिशन करावं लागतं. फॉर ऑप्टिमम नायट्रोजन फिक्सेशन गुड सॉइल एरेशन इज रिक्वायर्ड. नायट्रोजन जर चांगला फिक्स होऊ द्यायचा असेल नॅचरली तर सॉइलमध्ये प्रॉपर एरेशन असलं पाहिजे. व्हरायटी कोणत्या कोणत्या आहेत, आर्का कोमल, बाउंटीफुल, कंटेंडर, त्यानंतर किंचुके वांडर, लक्ष्मी, त्याचबरोबर पुसा पार्वती आर सम ऑफ द इम्पॉर्टंट व्हरायटीज. सीड रेट किती लागतो, 50 to 75 kg सीड फॉर 1 हेक्टर एरिया इन केस ऑफ बुश टाईप. परंतु ती जर पोल टाईप असेल, बुश टाईप म्हणजे झुडूप तयार होतं, पोल टाईप म्हणजे स्ट्रेट असतं. जर पोल टाईप असेल तर 25 to 30 किलोग्राम पर हेक्टर. पोल बीन्स आर स्पेस्ड मोर बिटवीन रो. पोल बीन्स मध्ये स्पेसिंग कशी असते, जास्त असते. द सीड शुड बी इनॉक्युलेटेड विथ, हे महत्वाचं आहे, द सीड शुड बी इनॉक्युलेटेड विथ स्ट्रेन्स ऑफ रायझोबियम फॅजिओली. कशाच्या याला इनॉक्युलेट केलं जातं, रायझोबियम फॅजिओली ह्या स्पेसीस सोबत. कशासाठी, फॉर क्विक नोडुलेशन, त्याला लवकर काय आले पाहिजेत, नोडूल, ज्यामुळे नायट्रोजन फिक्सेशनला मदत होईल आणि यील्ड कशी भेटेल, हाय भेटेल. आफ्टर केअर काय काळजी घ्यायची, बुश बीन डू नॉट रिक्वायर स्टेकिंग. बघा, बुशला स्टेकिंगची गरज आहे का, आधाराची नाही, परंतु पोल व्हरायटीला आपल्याला सपोर्ट द्यावा लागतो त्याची जास्त यील्ड मिळवण्यासाठी. इन टेम्परेट क्लायमेट पोल बीन्स आर ग्रोन इन मिक्सर विथ कॉर्न और ओक्रा. टेम्परेट क्लायमेट मध्ये ज्या पोल बीन्स आहेत ती ओक्रा किंवा कॉर्न सोबत ग्रो केल्या जातात इंटरक्रॉप म्हणून, ज्याचा उपयोग त्यांना जो काही स्टॉक आहे किंवा स्टेकिंग पर्पज साठी पण होतो, त्याच्या वाईनला सपोर्ट म्हणून. द ऍप्लिकेशन ऑफ GA3, GA3चं जे ऍप्लिकेशन, किती कॉन्सन्ट्रेशन, 50 ppm कॉन्सन्ट्रेशन ऑन 30 डे ओल्ड प्लांट इज इफेक्टिव्ह. बघा किती, 30 दिवसाचं जेव्हा ते प्लांट आहे तेव्हा जर आपण GA3चं ऍप्लिकेशन दिलं तर काय होतं, त्या झाडाची वाढ होते, नंबर ऑफ लीव्ह जास्त लागतात आणि पॉडची यील्ड पण आपल्याला जास्त भेटते. त्यानंतर 2 to 4 फोलियर स्प्रे ऑफ ग्रोथ रिटार्डंट. ग्रोथ रिटार्डंटचे 3 ते 4 स्प्रे द्यायचे. कोणता रिटार्डंट, CCC, दॅट इज सायकोसेल. ह्यामुळं काय होतं, जी काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ना त्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथला चेक बसतो, होत नाही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. आणि ह्यामुळं इट कॉजेस अर्ली फ्लॉवरिंग अँड इन्क्रीज यील्ड. ह्यामुळं काय होते, फ्लॉवरिंग लवकर होते आणि यील्ड जी काय आहे ती वाढते. इरिगेशन, शॅलो रूटेड क्रॉप आहे, उथळ रूट असतात, जास्त डीप जात नाही. इट इज सेन्सिटिव्ह टू बोथ वॉटर एक्सेस अँड वॉटर स्ट्रेस. दोन्ही कंडिशन हे बिअर करत नाही. द प्लांट आर ससेप्टेबल टू वॉटर स्ट्रेस ऍट क्रिटिकल पिरियड. बघा, क्रिटिकल पिरियड म्हणजे काय किंवा क्रिटिकल स्टेज म्हणजे काय, ज्या स्टेजला प्लांट वॉटरची अत्यंत आवश्यकता आहे, नाहीतर ते प्लांट ही यील्ड अफेक्ट होते किंवा मरून जाते. कोणत्या कोणत्या आहेत, प्री ब्लूमिंग पिरियड, त्यानंतर फ्लावरिंग, पॉड फिलिंग स्टेज, इथं वॉटर स्ट्रेस होऊ द्यायचा नाही. त्यानंतर फ्लडिंग इन फ्रेंच बीन कॉजेस. बघा, फ्लडिंग जर झालं तर अॅनोक्सिया म्हणजे ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन, रूट झोनला प्रॉपर एअर भेटत नाही आणि त्यामुळं तिथं रूट रॉट डेव्हलप होतो. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये काय काळजी घ्यायची, हार्वेस्टेड कधी हार्वेस्ट करायचे, फेन पॉट्स आर टेंडर. पॉट्स काय आहेत, टेंडर आहेत. अप्रॉक्सिमेटली 70 to 12 डे आफ्टर फ्लॉवरिंग. फ्लॉवरिंग केल्यानंतर 7 ते 12 दिवसांनी. आणि बुश बीन
बुश बीन नोटिफिकेशन आलेलं आहे बघा बरं खाली. बुश बीन मॅच्युअर रिलेटिव्हली इन शॉर्ट पिरियड. हे जे बुश टाईप व्हरायटी आहे ना, हे शॉर्ट पिरियड मध्ये मॅच्युअर होते. किती दिवस लागतात? 50 डेज लागतात. आणि ह्याच्यात जनरली किती वेचण्या केल्या जातात? 2 to 3 पिकिंग घेतल्या जातात. व्हाईल तर जे हे पोल टाईप जे आहे ना, त्याला जास्त ड्युरेशन लागतो. 60 to 75 डेज मॅच्युअर होण्यासाठी लागतात आणि याच्या 3 ते 5 वेचण्या किंवा पिकिंग कराव्या लागतात. देअरआफ्टर बीन्स आर जनरली हार्वेस्टेड बाय हँड्स. हातांच्या साहाय्याने आपण त्याला तोडतो. डिलेड हार्वेस्टिंग रिड्युसेस द क्वालिटी ऑफ पॉड्स. जर हार्वेस्टिंग करण्यासाठी जर लेट झालं तर काय होतं? क्वालिटी ऑफ पॉड्स कॉम्प्रोमाइज होतात. ते जे पॉड्स आहेत त्या फायब्रस होतात. अँड मेकॅनिकल पिकर्स आर ऑल्सो डिव्हाइस. बघा काही डिव्हाइस हे केलेले आहेत, इन्व्हेंट केलेले आहेत, जे की ऑटोमॅटिकली पिकिंग करतात. अँड हार्वेस्टिंग ऑफ बीन्स स्पेशली फॉर प्रोसेसिंग टाईप व्हरायटी. म्हणजे ज्या व्हरायटीचं युजच प्रोसेसिंगसाठी आहे अशाची आपण हार्वेस्टिंग करताना काळजी घ्यावी लागते, म्हणजे गुड क्वालिटी भेटते. आणि ही गुड क्वालिटी भेटण्यासाठी आपल्याला तिथं काय वापरतो? आपण मेकॅनिकल पिकर्स वापरतो. दिस एम्प्लॉय वन्स ओव्हर डिस्ट्रक्टिव्ह हार्वेस्ट. बघा ह्याच्यामुळं काय होतं? मेकॅनिकल पिकर काय करतं? डिस्ट्रक्टिव्ह हार्वेस्ट. वी स्ट्राईप लिव्स अँड रिमूव्ह पॉड्स फ्रॉम द प्लांट्स. सगळे पानं काढून टाकतं, फक्त पॉड्स तेवढे घेतं आणि एकदाच करतं ते. बुश बीन्स यील्ड. बुश बीनची किती यील्ड भेटते आपल्याला? 50 to 60 क्विंटल पर हेक्टर. करेक्शन करून घ्या, ग्राम झाले. 50 to 60. वेअरॅज पोल बीन्स बिटवीन 110 to 140 क्विंटल्स पर हेक्टर. एवढं उत्पन्न भेटतं. तर द यील्ड इज जनरली हाय इन टेम्परेट क्लायमेट. जास्त उत्पन्न आपल्याला टेम्परेट क्लायमेटमध्ये भेटतं ॲज कम्पेअर टू ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल कंडिशन. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर काय प्रॉब्लेम होतो? फ्लावर इनिशिएशन अँड डेव्हलपमेंट आर ग्रेटली डिलेड अंडर सब ऑप्टिमल टेम्परेचर. जर टेम्परेचर जर प्रॉपर नसेल तर मात्र फ्लावर इनिशिएशन अँड डेव्हलपमेंट तिथं कॉम्प्रोमाइज होतं. कधी? बघा स्पेशली बिलो 10 डिग्री. 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली जर टेम्परेचर गेलं तर मात्र प्रॉब्लेम चांगला होतो तिथं अराईज. फेअर फर्टिलायझेशन मे नॉट ऑकर. मग अशा कंडिशनला तिथं प्रॉपर फर्टिलायझेशन होत नाही. प्रोड्युसिंग स्मॉल अँड मिसशेप्ड पॉट्स. मग इथं काय होतं? स्मॉल आणि छोट्या छोट्या साईजचे पॉट्स डेव्हलप होतात जे की खाण्यायोग्य राहत नाहीत. ब्लॉझम एंड ड्रॉट ब्लॉझम ड्रॉप अँड ओव्हल अबॉर्शन आर द कॉमन प्रॉब्लेम. दोन हे कॉमन प्रॉब्लेम होतात. आणि हे कधी? तर टेम्परेचर हाय गेलं तर मोर दॅन 35 डिग्री. देअरफॉर प्लांटिंग क्रॉप ॲट अ सुटेबल टाइम अँड प्लेस आर फॉर अटमोस्ट इम्पॉर्टन्स. त्यामुळं प्लांटिंग आपण त्या क्रॉपची कधी करतो, कोण्या टाइमला करतो, कोण्या लोकेशनला करतो, हे खूप महत्वाचं आहे. द नेक्रोसिस ऑफ हायपोकोटाईल इज असोसिएटेड विथ लो कॅल्शियम. हायपोकोटाईल नेक्रोसिस कशामुळे होतो? लो कॅल्शियम. आणि हे कधी घडतं? सीड आफ्टर जर्मिनेशन कंडिशन. म्हणजे सीड जर्मिनेट झाले मग नेक्रोसिस होतो. सॉइल रिच इन कॅल्शियम अँड मॅग्नेशियम ऑफसेट दिस प्रॉब्लेम. जर एखाद्या सॉइलमध्ये आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा डोस दिला तर हा प्रॉब्लेम जर अराईज होत असेल तर तो आपण तिथं त्याच्या डोसनी रिड्यूस करू शकतो. पुढचा आहे ब्रॉकोली. कोल क्रॉप. जनरली अँटी कॅन्सर प्रॉपर्टी असते, कॅन्सर झालेले पेशंट खातात. ब्रासिका ओलारेसिया व्हरायटी इटॅलिका. ह्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत बघा. एक आहे हेडिंग टाईप, त्यानंतर दुसरा हेडिंग ब्रॉकोली. ओके, पुढे आलेला असेल उल्लेख पाहूया आपण. 2 टाईप्स, हेडिंग अँड पर्पल. ओके, इथंच आहे हेडिंग अँड पर्पल और ग्रीन स्प्राउटिंग. असे 2 टाईप्स आहेत आणि दोन्ही टाईप्स इंडियामध्ये काय आहेत? पॉप्युलर आहेत. हेडिंग ब्रॉकोली फॉर्म्स कर्ड लाईक कॉलीफ्लॉवर. हेडिंग ब्रॉकोली काय करते? कॉलीफ्लॉवरचा जसा कर्ड असते तसा कर्ड तयार करते. व्हाईल
स्प्राउटिंग ब्रॉकली कंटेन अ ग्रुप ऑफ ग्रीन कॉईल फॉर्म कर्ड लाईक कॉलीफ्लॉवर. तर स्प्राउटिंग पण कॉलीफ्लॉवर सारखेच कर्ड तयार करते, परंतु ते कर्ड हे कॉईल टाईप असतात, असे गोल 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 असतात. फाईल अजून एक आहे स्प्राउटिंग ब्रॉकली कंटेन ग्रुप ऑफ ग्रीन इमॅच्युअर बर्ड. स्प्राउटिंग वाले काय करते, ग्रीन इमॅच्युअर बर्ड तयार करते अँड थिक फ्लेशी फ्लावर स्टॉक फॉर्मिंग अ हेड. आणि फायनल जे कन्व्हर्जन होतं ना त्याचं, त्याला आपण काय म्हणतो, हेड म्हणतो. कॉलीफ्लॉवरचा हेड खातो आपण. कर्ड लाईक कॉलीफ्लॉवर. ओके, सॉरी, कॉलीफ्लॉवर कर्ड. क्लायमेट अँड सॉइल. कूल सीझन क्रॉप आहे, रेजिस्टंट टू माइल्ड फ्रॉस्ट. माइल्ड फ्रॉस्टला ते रेजिस्ट करू शकतं. टेम्परेचर 20 to 25 डिग्री सेल्सिअस सुटेबल आहे, ऑप्टिमम फॉर इट्स प्रॉपर ग्रोथ होण्यासाठी. त्यानंतर हेडिंग स्टेज असेल तर हेडिंग स्टेजला टेम्परेचर पाहिजे 15 ते 20 डिग्री सेल्सिअस. जर प्रॉपर टेम्परेचर जर नसेल तर मात्र काय होतं, त्याचा जो काही हेड आहे तो हेड तिथं लूज होतो. काही इम्पॉर्टंट व्हरायटी आहे, पालम समृद्धी, एकच लक्षात ठेवा तेवढी. सीड रेट किती लागतो, जनरली 400 to 500 ग्राम सीड सफिशियंट फॉर 1 हेक्टर एरिया. नंतर क्लोजर स्पेसिंग प्रिफर केली जाते कधी, मेकॅनिकल हार्वेस्टिंग जर आपण करत असू तर. आणि मेकॅनिकल हार्वेस्टिंग कशाची केली जाते, त्या सेंट्रल हेडची मेकॅनिकल हार्वेस्टिंग केली जाते. क्लोजर स्पेसिंग केली तर मात्र त्याची जी काय हार्वेस्टिंग आहे ते हार्वेस्टिंग डिले होते. त्यानंतर इंटर कल्चर, हे शालो रुटेड क्रॉप आहे. होईंग शुड नॉट बी डन, याच्यामध्ये होईंग केली जात नाही. आणि जनरली होईंग जरी केली तरी होईंगची जी डेप्थ आहे ना ती 5 ते 6 सेंटीमीटरच्या आतमध्ये जाऊ दिली नाही. मग एवढं जर असेल तर होईंग करून इकॉनॉमिकल राहत नाही. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर, याच्यामध्ये अगेन मॉलिडिनियम. या मॉलिडिनियम काय होतं तर व्हिप्टेल होतो, कॉजिस व्हिप्टेल. याच्यामध्ये जो काही लॅमिना आहे एक्सप्लेन केलंय मी तिकडे, एकदा पाहून घ्या प्रिव्हियस क्रॉपमध्ये. आता हे जर आपल्याला ओव्हरकम करायचं असेल तर 1 to 1.5 kg मॉलिब्डेनियम बिफोर प्लांटिंग, किंवा अमोनियम मॉलिब्डेनियम किंवा कॅल्शियम मॉलिब्डेनियम चा काय करावं लागेल, आपल्याला ऍप्लिकेशन द्यावं लागेल. त्याचबरोबर ब्राउनिंग ऑफ हेड जर होत असेल तर मात्र बोरॉन डिफिशियन्सी आहे, म्हणून बोरॅक्स ऍप्लिकेशन द्यावं लागतं. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. हेड कसा आहे, 10 to 15 सेंटीमीटर लेंथ स्टेम आहे अँड हार्वेस्टेड विथ शार्प नाईफ. कशाच्या साहाय्याने, शार्प नाईफच्या साहाय्याने आपल्याला हार्वेस्ट करायचे. केव्हा, जेव्हा तो बर्ड क्लस्टर ग्रीन आणि कॉम्पॅक्ट आहे, लूज झाल्यानंतर उपयोग नाही. इफ हार्वेस्टिंग इज डिलेड, हार्वेस्टिंग डिलेड झाले तर काय, तो लूज होईल, कामातून जाईल. सेंट्रल बर्ड क्लस्टर और हेड मॅच्युअर फर्स्ट. पहिल्यांदा काय होतो, तो सेंटर पोझिशन जे असते ती मॅच्युअर होते आणि त्याच्यानंतर बाजूची पोझिशन मॅच्युअर होते. सेंट्रल हेड वेट अबाउट 500 to 600 ग्राम. किती आहे वेट, 500 ते 600. ऑन एन अवरेज किती यील्ड भेटते आपल्याला, तर अगेन 500 to 150 क्विंटल पर हेक्टर. आफ्टर हार्वेस्टिंग इट्स हेड शुड बी इमिजिएटली सॉर्टेड. हार्वेस्टिंग केल्यानंतर काय करायचं, सॉर्टिंग करायचं, ग्रेडिंग करायचं, पॅकिंग करायचं, बास्केटमध्ये भरायचं आणि मार्केटला लगेच पाठवून द्यायचं. आता हाय रेट ऑफ रेस्पायरेशन जर झालं, याच्यामध्ये एक्सपोजेबल पार्ट आहेत आणि वॉटर कंटेंट आहे, त्यामुळे याची क्वालिटी काय होऊ शकते, डिटोरिएट होऊ शकते. दे शुड बी कूल्ड, त्यामुळे त्याला काय करायचं, पहिलं कूल करायचं आणि त्यानंतर पॅक्ड विथ आईस क्रेट्स अँड स्टोअर्ड इन रेफ्रिजरंट. स्टोअर करायचं झालं तर किंवा कोल्ड चेन मेंटेन मध्ये ह्याला एक्सपोर्ट पर्पजसाठी पाठवलं जातं, किंवा घरी आणल्यानंतर जर लॉंग ड्युरेशन स्टोअर करायचं असेल तर एवढं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करावं लागतं. दे कॅन बी स्टोअर्ड वेल फॉर 7 to 10 डिग्री सेल्सिअस, 7 to 10 days फॉर 4 डिग्री सेल्सिअस. 4 डिग्री सेल्सिअसला एवढ्या दिवसापर्यंत आपण स्टोअर करून ठेवू शकतो. त्याचबरोबर प्रिझर्वड इन ग्लास जार आफ्टर लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन मेथडनी आपण ग्लास जार मध्ये पण त्याला स्टोअर करून ठेवू.
त्यानंतर आहे बिटर गोड, ज्याला आपण म्हणतो कारलं. मोमोर्डिका चारंटिया कल्टिवेटेड मेनली इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल. आता याच्यामध्ये बिटर टेस्ट कशामुळे येते बघा, याच्यामध्ये टेस्ट इथं लेट झालंय. मोमोरसिडिन या केमिकलमुळं याला बिटर टेस्ट येते. थोडं स्पेलिंग हे झालेलं आहे. क्लायमेट अँड सॉइल 6.5 to 7. त्याचबरोबर वार्म वेदर लागते आणि टेम्परेचर हे जनरली 30 to 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत अवेलेबल असलं पाहिजे. टेम्परेचर बिलो 15 डिग्री सेल्सिअस जर खाली गेलं तर मात्र क्रॉप प्रोडक्शन याचं हॅम्पर होतंय. त्याचबरोबर अबाव 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे पण डिझायरेबल नाहीये. ह्यामुळं काय होतं, मेल फ्लावरचं प्रोडक्शन जास्त होतं आणि मेल फ्लावरचं प्रोडक्शन जास्त झालं तर फिमेल फ्लावर कमी होतात, प्रोडक्शन कमी होतं. त्याचबरोबर एवढ्या टेम्परेचरला प्लांट बिकम प्रोन टू मोझाईक डिसीज. मोझाईक डिसीज पण तिथं ऑकर होतो. काही व्हरायटी आहेत, अर्का हरित, प्रिया, त्यानंतर कोकण तारा, पुसा दो मोसमी, पुसा विशेष, प्रीती, ह्या काही इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत त्याच्या. त्यानंतर सोईंग कधी केली जाते, जून टू जुलै और डिसेंबर टू जानेवारी हा सोईंग टाइम आहे साऊथ इंडियामध्ये. तर नॉर्थ इंडियामध्ये फेब्रुवारी ह्या मंथमध्ये डायरेक्ट सोईंग केली जाते आणि डायरेक्ट सोईंग केलं तर जनरली 5.5 किलो सीड लागतं एका हेक्टरसाठी. जर त्याला पॉलिबॅगमध्ये सो केलं किंवा ट्रान्सप्लांट केलं तर सीड रेट कमी होतो, 2.5 ते 3 किलो सीड लागतं. इंटरकल्चर ऑपरेशन, स्प्रेइंग ऑफ मॅलिक हायड्राझाईड 150 to 200 ppm, इथरल 250 ppm किंवा 2 लीफ स्टेजला जर आपण स्प्रे केला टॉईस किंवा ॲट वीकली इंटरवल तर आपल्याला फिमेल फ्लावर जास्त भेटतात. पहिल्यांदा मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि फिमेल फ्लावर जर इथं जास्त भेटले तर प्रोडक्शन जास्त भेटतं. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काय होतं, फ्रूट आर रेडी फॉर पिकिंग. फ्रूट पिकिंगसाठी रेडी होतं कधी, 60 to 70 डे आफ्टर सोईंग. सोईंग केल्यानंतर 60 ते 70 दिवसांनी. त्याचबरोबर टेंडर इमॅच्युअर फ्रूट शुड बी हार्वेस्टेड. जे काही नाजूक आहे, इमॅच्युअर आहे, मॅच्युअर झालेले नाही आहेत, असे फ्रूट काय करायचे, हार्वेस्ट करायचे. मॅच्युअर झाल्यावर त्याचं सीड काढलं जातं, खात नाहीत. इमॅच्युअर आफ्टर हार्वेस्टिंग फ्रूट आर वॉश्ड इन वॉटर अँड ड्राईड. इमिजिएटली हार्वेस्ट केल्यानंतर त्याला वॉश वगैरे करायचं. त्यानंतर बांबू बास्केटमध्ये त्याला स्टोअर करून ठेवलं जातं किंवा न्यूजपेपरमध्ये गुंडाळून किंवा टोपलीमध्ये वगैरे. एवढी काय काळजी घ्यावी लागत नाही कारण हार्ड असतं थोडं. पोटेन्शियल किती, यील्ड पोटेन्शियल 100 to 150 क्विंटल्स पर हेक्टर एवढं यील्ड आपल्याला भेटतं. त्यानंतर इम्पॉर्टंट व्हरायटी आहे अमॅरंथस, इम्पॉर्टंट व्हेजिटेबल आहे अमॅरंथस, ज्याला आपण म्हणतो लिपी व्हेजिटेबल. पॉप्युलरली नोन ॲज चवळी अँड व्हेरी न्यूट्रिटिव्ह अँड हायली सुटेबल. पर्टिक्युलरली कुठे घेतात बघा, किचन गार्डन मध्ये घेतली जाते किंवा कमर्शियल कल्टिवेशन घेतलं जातं, दोन्हीमध्ये पण. रॅपिड ग्रोथ, क्विक रिज्युनेशन. ग्रोथ कशी होते याची, फास्ट होते, रिज्युनेट क्विक होतं आफ्टर इच हार्वेस्टिंग, प्रत्येक हार्वेस्टिंग नंतर. त्याचबरोबर हाय यील्ड आहे, इडिबल मॅटर जास्त भेटतो पर युनिट एरिया. आणि एवढं जर चांगले प्रॉपर्टी असतील तर मग आपण त्याला डेफिनेटली किचन गार्डन मध्ये ग्रो करणार आहे. एरिया इन लिमिटेड टाइम ॲज वेल ॲज हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कसे जास्त आहे. वन ऑफ द चिपेस्ट लिपी व्हेजिटेबल इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल, अमॅरंथस. इट इज व्हेरी व्हॅल्युएबल सोर्स ऑफ कॉम्बॅटिंग अंडर न्यूट्रिशन अँड माल न्यूट्रिशन इन इंडिया. बघा, कुपोषण हटाव किंवा जे न्यूट्रिएंट डिमांड आहे ती भेटण्यासाठी वाईल्ड व्हेजिटेबल मध्ये तर बेस्ट ऑप्शन काय असेल तर हा अमॅरंथस आहे. नंतर क्लायमेट अँड सॉइल मध्ये युनिक आहे, C4 प्लांट आहे, विच मेक इफिशियंट यूज ऑफ CO2 अँड सप्रेसेस इट्स फोटो रेस्पायरेशन लॉस. आता C4 मेकॅनिझम आहे पण त्यामुळं
मॅक्झिमम CO2 फिक्सेशन करतं आणि जे फोटो रेस्पिरेटरी लॉस आहे ना तो जास्त होऊ देत नाही. त्यामुळं ऍडव्हर्स क्लायमेटिक कंडिशनला आपण याला ग्रो करू शकतो. दे कॅन फोटोसिंथेसाइज ॲट हाय रेट्स इवन अंडर हाय टेम्परेचर. ॲट हाय रेट आणि हाय टेम्परेचरला पण हे फोटोसिंथेसिस करू शकतं. हेन्स इट इज ग्रोन केअरफुली इन हॉट समर सीझन. कधी आपण ग्रो करू शकतो हॉट समर सीझनला, त्याचबरोबर ह्युमिड कंडिशनला किंवा खरीप सीझनला याला आपण ग्रो करतो. व्हरायटी कोणत्या कोणत्या आहेत? बडी चवळी, इट इज हायली सुटेबल फॉर कमर्शियल कल्टिवेशन, क्विक ग्रोईंग विथ ग्रीन लिव्स. कॅरेक्टरिस्टिक्स काय? सुटेबल फॉर बोथ समर अँड खरीप सीझन, दोन्ही कंडिशनला, समर आणि खरीपला. त्यानंतर आहे छोटी चवळी, लो यिल्डिंग अँड सुटेबल ओनली फॉर किचन अँड कंटेनर गार्डनिंग. किचन आणि कंटेनर गार्डनिंगला सुटेबल आहे. त्याचबरोबर CO5 ही टेट्राप्लॉइड आहे, महत्वाचे. CO5 कसे? टेट्राप्लॉइड आणि व्हेरी विगरस टू व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. हाय यील्ड देते, हाय व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे. thereafter पुसा किरण, इट्स लिव्स आर ग्लॉसी. लिव्स कशा आहेत? ग्लॉसी ग्रीन विथ ब्रॉड ओव्हेट लॅमिना. आणि सुटेबल कशासाठी? खरीप सीझन साठी. त्यानंतर पुसा लाल चवळी, किचन गार्डन कमर्शियल कल्टिवेशन साठी जनरली नॉर्थर्न प्लेन मध्ये घेतली जाते. त्यानंतर ह्याच्यापासून डाय एक्स्ट्रॅक्ट केला जातो, एवढं लक्षात ठेवा. पुसा लाल चवळी ऑर्नामेंटल पर्पज आहे, इम्पॉर्टंट आपल्यासाठी. ह्याच्यापासून डाय एक्स्ट्रॅक्ट केला जातो, जो डाय टेक्सटाईल किंवा उलन इंडस्ट्रीसाठी डाईंग मटेरियल म्हणून वापरलं जातं, कलर मटेरियल. आणि ही सुटेबल आहे ग्रो करण्यासाठी समर आणि रेनी सीझन. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. त्याचबरोबर पुसा कीर्ती रिकमेंडेड फॉर कमर्शियल कल्टिवेशन. कमर्शियल कल्टिवेशन घेण्यासाठी कुठं? समर सीझन मध्ये. कल्टिवेशन सो कधी केलं जातं? ड्युरिंग मिड मार्च फॉर समर क्रॉप अँड मिड जुलै फॉर खरीप क्रॉप. किती जनरली सीड लागतं? 1.5 ते 2 किलो सीड लागतं. शॉर्ट ड्युरेशन क्रॉप आहे, इरिगेशन असेल तर ठीक आहे. सीड प्रोडक्शन क्रॉस पॉलिनेटेड आहे. आयसोलेशन डिस्टन्स आपल्याला 400 मेंटेन करावा लागतो बिटवीन 2 कल्टिवर्स. जनरली क्रॉप युज्ड फॉर लीफ प्रोडक्शन इज युज्ड फॉर सीड प्रोडक्शन. ज्या क्रॉपचा आपण लीफ प्रोडक्शन घेतो त्यालाच थोडंसं पुढे एक्सटेंड करतो. एक्सटेंड झालं का त्याच्यापासून आपल्याला सीड भेटतात आणि परत ते सोईंग पर्पजसाठी आपण वापरतो. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, यंग अमॅरंथस सीडलिंग ग्रोन फॉर कमर्शियल पर्पज. बघा कशासाठी? कमर्शियल पर्पज. आणि जेव्हा आपण कमर्शियल पर्पज साठी घेतो तेव्हा ऑफन अप्रूटेड फेन दे आर 8 to 10 सेंटीमीटर टॉल अँड 3 to 4 वीक आफ्टर सोईंग. सोईंग केल्यानंतर त्याच्या मुळासहित हे केलं जातं, त्याला उपटलं जातं. अप्रूटेड ऑफन म्हणजे मेडिसिनल प्रॉपर्टी आहेत, न्यूट्रिशनल प्रॉपर्टी आहेत, सगळं कम्प्लीट प्लांट खाऊ शकतो आपण. द फर्स्ट कटिंग कॅन बी मेड 2 weeks आफ्टर सोईंग. पहिली कटिंग कधी घेतली जाते? 2 weeks आफ्टर सोईंग. अँड सबसिक्वेंट कटिंग घेतली जाते. आता कटिंग घेतल्यानंतर त्याला पाणी दिलं जातं, थोडं नायट्रोजनचा डोस दिला जातं जर मेंटेन असेल, परत त्याला त्याची ग्रोथ होते, जसं आपलं घास असतो ना त्या टाईप. द यील्ड ऑफ ग्रॉस प्रोडक्ट टोटल बायोमॅस व्हॅरीज फ्रॉम, किती भेटतं आपल्याला यील्ड? जनरली 100 to 500 क्विंटल पर हेक्टर. त्यानंतर आहे बीट रूट. रूट व्हेजिटेबल आहे. बीटा व्हल्गॅरिस. काय कॅरेक्टर आहे? प्रोड्युसेस थिकंड रूट, जाड रूट राऊंड शेपचं, विथ रोसेटे ऑफ लिव्स इन फर्स्ट इयर. पहिल्या वर्षी काय लागते त्याला? रोसेटे ऑफ लिव्स, आणि खाली बल्ब लागतो. आता बल्ब लागला ना काय होतं याचं, म्हणजे त्याला आपण रूट म्हणतो का, ते आपण अप्रूट करतो आणि खाण्यासाठी वापरतो. परंतु तो तसाच ठेवला दुसऱ्या वर्षी तर त्याला फ्लावर येतात आणि सीड लागतात, मग ते फ्लावर सीड पर्पज साठी वापरलं जातं. फ्लावर स्टॉक ग्रो टू अ हाईट ऑफ अबाउट 1.5 मीटर.
जर फ्लावर पर्पजसाठी जर आपण त्याला ठेवलं किंवा सीड पर्पज, तर त्याची हाईट ही जवळजवळ 1.5 मीटर पर्यंत वाढते. द कॅलिक्स कंटिन्यू टू ग्रो आफ्टर फ्लावरिंग बिफोर कॉर्की अँड कव्हर सीड कम्प्लिटली. त्याचा कॅलिक्स त्याच्या सीडला काय करतो, कम्प्लिटली कव्हर करतो. आणि ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो, बीट सीड कंडिशन म्हणतो. म्हणजे त्या बीटला काय झालेले आहेत, सीड आलेले आहेत, नियरली फ्रुटी सीड तिथं तयार होतात. अ बॉल कंटेनिंग युजली 2 to 8 सीड. बघा त्याच्या बॉलमध्ये युजली किती सीड आहेत, 2 to 8 सीड्स. द ट्रू सीड्स आर, बघा ट्रू सीड्स कसे आहेत, स्मॉल, किडनी शेप्ड अँड ब्राऊन इन कलर, असे त्याच्या सीडचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता इम्पॉर्टंट पॉइंट इथं आहे, अ ग्राम सीड बॉल. 1 ग्राम जर सीड बॉल असेल तर त्या 1 ग्राम सीड बॉल मध्ये 50 सीड्स असतात. काय वर करायचंय, 1 ग्राम सीड मध्ये, सीड बॉल मध्ये 50 सीड्स असतात. आणि त्याची जी व्हायबिलिटी आहे ती व्हायबिलिटी वर्षभर राहते आणि आपण त्याला प्रॉपररित्या स्टोअर करून ठेवू शकतो. त्याचबरोबर इम्पॉर्टंट लो इनपुट क्रॉप आहे, म्हणजे याला फर्टिलायझर किंवा वॉटर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस कमी घ्याव्या लागतात आणि यील्ड जी आहे ती हाय भेटते. नाही मोठं क्रॉप आहे, स्टॉप करून. क्लायमेट अँड कंडिशन. कशी क्लायमेट अँड कंडिशन लागते बीटरूटला, लेस सेन्सिटिव्ह टू हीट. हीटला कसं आहे, लेस सेन्सिटिव्ह आहे. अँड रिक्वायर सफिशियंट डे लाईट. डे लाईट ही सफिशियंट असली पाहिजे. त्याचबरोबर लो विंड सेन्सिटिव्हिटी. लो विंडला कसं आहे, सेन्सिटिव्ह आहे. लेस वॉटर रिक्वायरमेंट. वॉटरची रिक्वायरमेंट कशी आहे, लेस आहे. त्यानंतर दस इट कॅन ग्रो इन ऑलमोस्ट एव्हरी क्लायमेट. आता अशा प्रकारचं क्लायमेट हे सगळीकडेच नियर अबाउट अवेलेबल आहे, त्यामुळं ऑलमोस्ट एव्हरीवेअर बीट कॅन बी ग्रोन. बिंग फेअरली हार्डी. कसा आहे हा, फेअरली हार्डी आहे. इट इज जनरली कन्सिडर्ड ॲज कूल वेदर क्रॉप. याला आपण कूल वेदर क्रॉपच्या कॅटेगरीमध्ये टाकतो. ऑल्दो बीट ग्रोइन इन वार्म वेदर, इट इज युजली अटेन बेटर कलर अँड क्वालिटी. जर आपण याला वार्म वेदर कंडिशनला ग्रो केलं तर ह्याचा जो काही कलर आहे किंवा जी काही क्वालिटी आहे ती आपल्याला एकदम बेस्ट भेटते ॲज कम्पेअर टू दोज ग्रोन अंडर कूल अँड मॉइस्ट कंडिशन. डेव्हलपमेंट प्रॉपर होते तिथं टेम्परेचर. इट रिक्वायर अबुडंट सनशाईन फॉर प्रॉपर डेव्हलपमेंट. प्रॉपर डेव्हलपमेंट होण्यासाठी सनलाईट त्याला प्रॉपर लागते. इट डेव्हलप बेस्ट ड्युरिंग वार्म सनी. ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे वरती. त्यानंतर ऑल्दो इट इज बायनियल इन नेचर. नेचर कसं आहे याचा, बायनियल. किंवा इफ द प्लांट आर सब्जेक्टेड टू रिलेटिव्हली लो टेम्परेचर. तर एकदम टेम्परेचर कमी आहे रिलेटिव्हली, तर त्या केसमध्ये ह्याला मॅच्युअर होण्यासाठी ड्युरेशन जो आहे तो जास्त लागतो. रिलेटिव्हली लो टेम्परेचर ऑफ 4.5 to 10 degree फॉर 15 days और लॉंगर सम प्लांट स्टार्ट बोल्टिंग. आणि जर हे परसिस्टंट राहिलं त्याच्या बोल्टिंगमध्ये, बोल्टिंग फिनॉमिना आहे तो दिसायला लागतो. बोल्टिंगमध्ये फॉर्मेशन ऑफ फ्लावर स्टॉक होतं आणि हे जनरली कुठं, सीड प्रोडक्शन मध्ये. दिस झोनिंग ऑफ बीट इज मोर प्रॉमिनंट इन हॉट वेदर. बीटची झोनिंग कुठं होते, हॉट वेदर. त्याचबरोबर लाइटर टाइप सॉइल अँड गुड फॉर अर्ली दोज ऑफ हेवियर नेचर फॉर द मेन क्रॉप. फक्त एवढंच लक्षात ठेवा, बीट मध्ये काय होतं तर झोनिंग होते. त्यानंतर व्हरायटी आहेत इम्पॉर्टंट काही. डेट्रॉइट डार्क रेड. आणि या व्हरायटीचं क्लासिफिकेशन कोण्या बेसिसवरती किंवा कशावरती पडले, त्याच्या शेप ऑफ द रूट. फ्लॅट आहे, शॉर्ट आहे, टॉप शेप आहे की राऊंड आहे किंवा ग्लोबुलर आहे किंवा हॉप लॉंग ह्या सगळ्या शेपवरती त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. काय बघा डेट्रॉइटचे फीचर, फेनेशन इज प्रॉमिनंट. याचं फेनेशन कसं आहे, प्रॉमिनंट आहे आणि सुटेबल फॉर सलाद मेकिंग अँड स्टोरेज. सलाद मेकिंग आणि स्टोरेजसाठी. त्यानंतर क्रिम्सन ग्लोब. अगेन याचं व्हेनेशन कसं आहे, प्रॉमिनंट आणि कशासाठी, सलाद मेकिंग अँड स्टोरेजसाठी.
त्यानंतर प्रोपगेशन आणि रूट याच्यामध्ये रूट स्टॉक वापरलं जातं. फक्त एवढं लक्षात ठेवा, बीटमध्ये आपण रूट स्टॉक वापरतो, जास्त डीपमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. फॉर प्रोड्युसिंग इलाइट सीड, staging or root are selected for its true shape and checking of the internal color by cutting V-shaped neck for 15 सेंटीमीटर डीप. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, जसं आपण फ्रूटमध्ये सायन रूटस्टॉक रिलेशनशिप असतं तसं ते केलं, फिक्स केलं जातं. Vertically on one side of the is selected as depending upon the root size, आणि ते कमर्शियली आपण त्याचं क्रॉप घेऊ शकतो. Thereafter, cultivation or planting. Beetroot is only root crop that justify the extra expenses of raising seedling and planting in the field. असं हे एकमेव असा क्रॉप आहे का ज्याला जास्त खर्च लागतो कशासाठी, त्याच्या सीडलिंग रेज करण्यासाठी, आणि त्या फील्डमध्ये जेव्हा आपण प्लांटिंग करतो त्या प्लांटिंग वरती आपल्याला खर्च करावा लागतो. इट्स नर्सरी शुड बी स्टार्टेड, याची नर्सरी कधी स्टार्ट होते, 4 to 5 वीक अहेड ऑफ द फील्ड सेटिंग. फील्ड सेटिंग होण्याच्या अगोदर 4 ते 5 आठवड्यांनी, आणि मग त्यानंतर त्याची हार्डनिंग वगैरे करावं लागतं, त्याला एक्सपोजर करावं लागतं, आणि मेन फील्डमध्ये त्याला ट्रान्सप्लांट करावं लागतं. इन जनरल किती सीड रेट लागतो, 7 ते 8 किलो सीड पर हेक्टर एरिया साठी. हाय मॉइश्चर कंडिशन झाली तर बीटमध्ये डॅम्पिंग ऑफ होते, जे की अनडिझायरेबल आहे. त्यानंतर रेकिंग इज डन टू ब्रेक द क्रस्ट. आता प्रॉपर सॉइल स्ट्रक्चर फॉर्म करण्यासाठी आपण तिथं रेकिंग करतो, ॲग्रोनॉमीचा पार्ट आहे. ट्रेनिंग अँड प्रूनिंग केली जाते. द टॉप ऑफ द बीट रूट्स आफ्टर अटेनिंग अ फेअर साइज कॅन बी प्रून्ड और थिन्ड टू 5 to 10 सेंटीमीटर डिस्टन्स बाय पुलिंग द यंगर प्लांट टू बी यूज्ड ॲज अ पॉट हर्ब, ऑलवेज बेनिफिशियल. बघा, थिनिंग हे पण केली जाते इनिशियल स्टेजला. त्यानंतर आपल्याला जर त्याचं प्रॉपर डिस्टन्स मेंटेन करायचं असेल तर अनवॉन्टेड जे आहे अलॉंग विथ वीड्स इनिशियल स्टेजला त्याचे अनवॉन्टेड झालेले जे सीड्स आहेत, आपलं सीडलिंग आहे ते काढून टाकतो. त्यानंतर मॅन्युरिंग अँड फर्टिलायझेशन. ऑल द रूट्स क्रॉप नीड पोटॅशिक फर्टिलायझर, हे युनिव्हर्सल स्टेटमेंट आहे. सगळ्या रूट क्रॉपला पोटॅश लागतं, कशासाठी, फॉर बेटर ट्यूब अँड रूट डेव्हलपमेंट किंवा क्वालिटी अपिअरन्ससाठी. अवॉइड हाय डोसेस ऑफ कंपोस्ट, कंपोस्टचे हाय डोसेस अवॉइड करायचे. त्याचबरोबर मॅन्युअरचे हाय डोसेस अवॉइड करायचे. त्यामुळं काय होतं, हाय डोस जर आपण टाकला तर त्याच्यामध्ये हेरी रूटची डेव्हलपमेंट होते, जी की अनडिझायरेबल आहे. आणि पर्टिक्युलरली कधीही फ्रेश मॅन्युअर फार्ममध्ये टाकून त्याच्यामध्ये रूट व्हेजिटेबल लावायचे नाही. आफ्टर केअर मध्ये काय काळजी घ्यावी लागते, हँड थिनिंग सांगितलेले ऑलरेडी. ओके. इरिगेशन. डिफिशियन्सी ऑफ वॉटर मे लीड्स टू रिडक्शन इन साईज. वॉटरची डिफिशियन्सी झालं तर साईज काय होईल, रिड्यूस होईल. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. बीट आर पुल्ड फ्रॉम रॉ व्हेन दे आर अबाउट 3 to 5 सेंटीमीटर इन डायमीटर. बघा, त्याची जेव्हा डायमीटर ही 3 ते 5 सेंटीमीटर होईल तेव्हा आपण त्याला काढतो. आणि देअर आफ्टर जर एखाद्या व्हरायटीची मार्केटेबल क्वालिटी जर आपल्याला अचीव करायची असेल तर ती मार्केटेबल क्वालिटी त्या व्हरायटीच्या कॅरेक्टरवरती आणि डिमांडवरती ठरवली जाते. बीट फॉर बल्क मार्केटिंग और कॅनिंग फ्री टॅप्ड इन द फील्ड, टॉप्ड इन द फील्ड व्हेन दे अटेन अ डायमीटर ऑफ 6 to 8 सेंटीमीटर अँड दे कॅन कीप इन पॉलिबॅग्स अंडर कूल अँड मॉइस्ट स्टोरेज कंडिशन. बघा, आपल्याला त्याची कॅनिंग करायची असेल किंवा बल्क मार्केटिंग जर करायची असेल तर आपण त्याला एका प्रॉपर साईजला आल्यानंतर हार्वेस्ट करतो, पूल करतो, आणि मग परत एका पॉलिथिन बॅगमध्ये स्टोअर करतो, आणि मग लार्ज क्वांटिटी एकत्रित झाल्यानंतर मग त्याला सेल करतो आपण. द बेस्ट टाइम टू हार्वेस्ट. हार्वेस्टिंगचा बेस्ट टाइम कोणता आहे, ड्राय क्लिअर डे आहे. नंतर अवरेज यील्ड किती भेटते आपल्याला, इन जनरल 300 क्विंटल पर हेक्टर. डिटोरिएशन स्टार्ट, ते खराब व्हायला चालू होतं कधी, इफ रूट्स आर लेफ्ट फॉर मोर दॅन 10 डे आफ्टर अटेनिंग द फुल साईज. बीट फुल साईज अटेन केली आहे आणि त्याच्यानंतर आपण 10 दिवस पण त्याची हार्वेस्टिंग केली नाही नंतर, तर मात्र मग 10 दिवसानंतर त्याची क्वालिटी खराब व्हायला स्टार्ट होते. बीट आपण त्याला स्टोअर करू शकतो 0 डिग्री सेल्सिअसला ॲट 90% RH, परंतु जास्त ड्युरेशन पर्यंत नाही. जास्त ड्युरेशन पर्यंत स्टोअर केलं 2-3 आठवड्याच्या पुढे तर मात्र ते क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते त्याची. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर काय काय, इंटरनल ब्लॅक स्पॉट और ब्राउन हार्ट किंवा ब्रेकडाऊन ऑफ बीट
आणि हे सगळं कशामुळं घडतं तर बोरॉन डिफिशियन्सी, न्यूट्रल और अल्कलाइन सॉइल, त्यामुळं ऍसिडिक सॉइल प्रिपेअर करायची. हार्ड और कॉर्की ब्लॅक स्पॉट, एकदम हार्ड आणि कॉर्की ब्लॅक स्पॉट तिथं तयार होतात, आर स्कॅटर्ड थ्रो आउट द रूट, आणि हे पूर्ण रूट वरती काय होतात पसरतात. बट आर ऑलवेज फाउंड इन लाईट कलर्ड झोन, आणि कुठं आढळतात नेहमी लाईट कलर्ड झोन मध्ये. डेट्रॉइट डार्क रेड व्हरायटी ऑफ बेस्ट शो कंपॅरेटिव्हली लेस सिम्पटम्स ऑफ बोरॉन डिफिशियन्सी. आता ही जी व्हरायटी आहे ना, या व्हरायटी बोरॉन डिफिशियन्सीची कमतरता ही कमी दाखवते, म्हणजे चांगल्या प्रकारे हिचं उत्पन्न येऊ शकतं. इफ टू मच ऑफ फ्रेश मॅन्युअर ऑफ कंपोज इज ॲडेड, पहिलं एक्सप्लेन केलंय, तर त्यामुळं काय होतं रॉकी किंवा हेरी रूट डेव्हलपमेंट होते, जे की अनडिझायरेबल आहे. thereafter बॉटल गार्ड कुकुरबिटेसी व्हेजिटेबल आहे. लँजेनारिया सिन्सेरिया ग्रोन फॉर इमॅच्युअर फ्रूट, कशासाठी ग्रो केलं जातं त्याचं इमॅच्युअर फ्रूटसाठी, अँड युज्ड फॉर कलिनरी पर्पज, भाजी वगैरे बनवले जाते. त्याचबरोबर ऑल्सो युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ स्वीट्स, वेगवेगळे स्वीट बनवण्यासाठी. त्यानंतर हार्ड सेल आर युज्ड ॲज, त्याचे जे हार्ड सेल असतात ना ते त्याच्यापासून भांडी बनवली जातात. त्याचबरोबर फिशिंग बोट बनवली, फिशिंग बोटसाठी जे फ्लोट्स असतात ते फ्लोट्स बनवले जातात. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ सम म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पण बनवले जातात. त्यानंतर फ्रूट पल्प इज व्हेरी गुड सोर्स ऑफ फायबर, याचा जो फ्रूट पल्प आहे त्याच्यामध्ये फायबर हे रिच आहे, आणि फायबर कसं आहे फ्री फ्रॉम कार्बोहायड्रेट्स, अँड फ्रूट पेरिकार्प फॉर क्रूड ऑइल एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द कर्नल ऑफ सीड. त्यानंतर फाईन कुकिंग मीडियम, बघा हेअर डोक्याचं तेल म्हणून पण याचं जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं ते वापरलं जातं मेडिसिनल प्रॉपर्टी असल्यामुळे. कमर्शियली कुठं ग्रो केलं जातं तर गंगेचा जो त्रिभुज प्रदेश आहे, गंगेचा प्लेन्स, तिथं नॉर्थ इंडियामध्ये याचं कमर्शियल प्रोडक्शन घेतलं जातं. त्यानंतर क्लायमेट अँड सॉइल 2 year क्रॉप रोटेशन इज ॲडवाइज. 2 वर्षानंतर याचं क्रॉप रोटेशन घ्यायचं का, टू सेफगार्ड वेट टू सेट डे इकॉलॉजिकल कंडिशन इज सुटेबल फॉर दिस क्रॉप. डे टेम्परेचर म्हणजे कंटिन्यू एकाच्याला रोटेशन घेत राहायचं नाही, कारण प्रॉब्लेम तिथं नेमॅटोडचे अराईज होऊ शकतात. तर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस वरती गेलं तर स्क्रॉचिंग ऑफ लीफ तिथं दिसून येतो. नंतर टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं तर मात्र त्याचे जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहेत त्या सीड जर्मिनेशनच्या त्या हॅम्पर होतात, प्रॉपर सीड जर्मिनेट होत नाही. त्यानंतर क्रॉप ग्रोन ॲट ऑप्टिमम टेम्परेचर, क्रॉप ऑप्टिमम टेम्परेचरला ग्रोन केलं जातं. त्याचबरोबर ह्याच हायर फिमेल फ्लावर अँड फ्रूट फिमेल फ्लावर पर फ्रूट प्लांट. हायर टेम्परेचर असेल तर फिमेल फ्लावरची संख्या वाढते आणि त्यामुळं जास्त उत्पन्न आपल्याला तिथं भेटते. हायर टेम्परेचर इंड्युसेस इमर्जन्स ऑफ मेल फ्लावर अँड वाईड सेक्स रेशो. सॉरी, पहिले स्टेटमेंट मी करेक्ट करतोय. हायर टेम्परेचर जर असेल तर फिमेल फ्लावरची संख्या कमी होते आणि मेल फ्लावरची संख्या वाढते, आणि आपलं जे काही प्रोडक्शन आहे ते कमी होतं. त्यानंतर वाईड व्हरायटी अर्का बहार, कल्याणपूर हरी लंबी, त्यानंतर एनडीबीजी 14, एनडीबीजी 4 ह्या काही महत्वाच्या व्हरायटी आहेत. त्याचबरोबर काही महाराष्ट्रामध्ये रेकमेंड केल्यात व्हरायट्या ग्रो करण्यासाठी. त्यामधली सगळ्यात महत्वाची आहे फुले BTG1 विद्यापीठाची. त्यानंतर पंजाब कोमल टॉलरन्स टू कुकुंबर मोझाईक व्हायरस. त्यानंतर पुसा मंजिरी काय कॅरेक्टर आहे, हाय इल्डिंग हायब्रिड आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे, स्टार करून घ्या, पुसा मेघदूत हाय इल्डिंग हायब्रिड आहे. त्याचबरोबर समर और स्प्रिंग मध्ये याची सोविंग केली जाते. त्यानंतर पुसा नवीन स्प्रिंग समर आणि रेनी सीझन तिन्ही मध्ये पण घेतले जाते. त्यानंतर PSPL म्हणजे पुसा समर प्रॉलिफिक लॉंग आणि PSPR पुसा समर प्रॉलिफिक राऊंड PSPR. त्याचबरोबर राजेंद्र चमत्कार, दिस आर द सम ऑफ द इम्पॉर्टंट व्हरायटी. ह्या पण काही महत्वाच्या व्हरायटी आहेत. सीड रेट जर बघितलं तर 3 ते 4 किलो सीड लागतं
एका हेक्टर एरियासाठी. मॅन्युअर अँड फर्टिलायझर. नायट्रोजन जर डिफिशियन्सी असेल तर येलोईंग ऑफ वाईन्स होते, वेल पिवळा पडतो, त्याचबरोबर फॉलेज पण पिवळा पडतात आणि त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पण काय होते, कॉम्प्रोमाइज होते. वेळात एक्सिस डोस ऑफ जर नायट्रोजनचा एक्सिस डोस झाला तर काय होतं, त्याचे पानच वाढतात नुसते, कमी फ्रुटिंग होते, त्याच्यामुळे पानाची ग्रोथ झाली तर फ्रुटिंग ग्रोथ कॉम्प्रोमाइज होते. त्याचबरोबर ग्रेटर नंबर ऑफ मेल फ्लावर विच इज अनडिझायरेबल, नायट्रोजन जास्त दिल्यामुळं मेल फ्लावरची संख्या जास्त वाढते, फिमेलची कमी होते. डिफिशियन्सी ऑफ के रिड्युसेस प्लांट हाईट, पोटॅशियमची डिफिशियन्सी असली झाली तर प्लांटची हाईट कमी होते. त्याचबरोबर एरिया ऑफ फोलिएज कॉजिंग लोअर ड्रॉप अँड चॉकर द फ्रुटिंग कम्प्लिटली. एवढे प्रॉब्लेम पोटॅशियममुळे होऊ शकतात, जे फ्रूट ड्रॉप होतो, त्याचबरोबर फ्रुटिंग जे आहे ती फ्रुटिंग अल्टिमेटली लोअर डाऊन होते. त्यानंतर इंटरकल्चरल ऍप्लिकेशन ऑफ नायट्रोजन अँड अर्थिंग अप हे टाइमली केली पाहिजेत. कधी, बिफोर द इमर्जन्स ऑफ टेंड्रिल, जे जे नाजूक टेंड्रिल्स लागणार आहे त्याच्या अगोदर, नंतर करून उपयोगी होत नाही. टेंड्रिल्स म्हणजे छोटे छोटे फळ, छोटे छोटे असतात. नंतर हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. हार्वेस्टेड 55 to 75 days आफ्टर सोईंग. सोईंग केल्या 55 ते 75 दिवसानंतर त्याला, सॉरी, सोईंग केल्या 55 ते 75 दिवसानंतर हार्वेस्ट केले जातात. इट इज व्हेन इट रिचेस टू इडिबल मॅच्युरिटी, जेव्हा ते इडिबल मॅच्युरिटीला पोहोचतं. आफ्टर दिस स्टेज द कलर ऑफ फ्रूट स्किन स्टार्ट. बघा, जेव्हा मॅच्युरिटीला ते पोहोचतं तेव्हा त्याच्या स्किनचा जो कलर आहे तो स्टार्ट बिकमिंग व्हाईट, व्हाईट कलरचा पडतो. फ्रूट रिंड हार्डन, फ्रूटची जी रिंड आहे ती हार्ड बनते आणि सीड कोट पण काय होतं, हार्ड होतं. त्याचबरोबर खाण्यायोग्य ते राहत नाही. एवढं जर झालं म्हणजे कोणतं, ती स्टेज होऊन गेली हार्वेस्टिंगची. त्यानंतर ओपन पॉलिनेटेड व्हरायटी जर असेल तर त्या यील्ड देतात 20 to 25 टन्स पर हेक्टर, आणि जर ते हायब्रिड असतील तर मात्र आपल्याला उत्पन्न भेटतं 30 टन्स पर हेक्टर. फॉर हायब्रिड सीड प्रोडक्शन, इथं चुकलंय, सीड प्रोडक्शन, मेल फ्लावर बर्ड ऑफ फिमेल पॅरेंट्स आर पंचड बिफोर फ्लावर ओपनिंग. म्हणजे काय, तर आपले जे फिमेल टू मेल पॅरेंट आहेत ना, फिमेल पॅरेंट्स हे ऑलवेज जास्त ठेवायचे, डबल ठेवायचे किंवा ट्रिपल ठेवायचे, आणि मेल फ्लावर काय करायचे, कमी ठेवायचे, जेणेकरून डिझायरेबल काय आपलं फिमेल जास्त तिथं फ्लावर क्वांटिटी असली पाहिजे. त्यानंतर ब्रुसेलेस स्प्राउट, कुकुरबिटासी व्हेजिटेबल आहे. ब्रासिका ओलरॅसिया व्हरायटी जेमिनीफेरा, कोल व्हेजिटेबल आहे. काय खाल्लं जातं याचं, मिनिएचर हेड और स्प्राउट खाल्ला जातो, इकॉनॉमिक पोर्शन आहे. आणि हा कुठं होतो, ग्रोईंग ऑन ऍक्सेल ऑफ द लिव्ह, लिव्हच्या ऍक्सेल वरती हा ग्रो होतो. युज्ड ऍज अ कुक्ड व्हेजिटेबल, त्याचबरोबर सलाद म्हणून खाल्ला जातो हा कच्चा. आणि हा रिच सोर्स कशाचा आहे, व्हायटॅमिन ए आणि व्हायटॅमिन सी चा सोर्स आहे. नंतर क्लायमेट अँड सॉइल कशी लागते, बेस्ट इन कूल अँड ह्युमिड क्लायमेट. ह्युमिड अँड कूल क्लायमेटला तो थ्राईव्ह होऊ शकतो. तर टेम्परेचर जे आहे ते 15 to 25 डिग्री सेल्सिअस एवढं डिझायरेबल लागतं. इट कॅन विथस्टँड, बघा कशाला विथस्टँड करू शकतो तो, फ्रॉस्ट ॲज वेल ॲज स्नोबॉल, दोन्ही कंडिशनला. इट रिक्वायर समवॉट लॉंगर ग्रोईंग पिरियड दॅन कॅबेज, कॅबेज पेक्षा त्याला ग्रोईंग पिरियड कसा लागतो, जास्त लागतो. जनरली गुड क्वालिटी स्प्राउट, गुड क्वालिटी स्प्राउट आपल्याला भेटतं वेन टेम्परेचर इज मोर दॅन 10 to 20 डिग्री सेल्सिअस, जेव्हा टेम्परेचर कितीपेक्षा जास्त असेल, 10 ते 20 डिग्री पेक्षा. द राईज इन टेम्परेचर रिझल्ट इन, जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा काय होतं, लूज अँड इलॉंगेटेड स्प्राउट विथ पुअर फ्लेवर. आपल्याला लूज आणि इलॉंगेटेड स्प्राउट भेटतं ज्याचा फ्लेवर कसा आहे, पुअर आहे. इम्पॉर्टंट व्हरायटी, जाडे क्रॉस,
अर्ली शॉर्ट स्टेम्ड आहे, हाय यील्डिंग आणि जापानी जेफोन हायब्रिड आहे. सुटेबल कुठं आहे? फॉर सिंगल हार्वेस्टिंग साठी हे सुटेबल आहे. त्याचबरोबर दुसरे आहे हिल्स, HILL ना, हिल्स आहे इथं. हिल्स आयडियल इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर स्प्राउट मेजरिंग आणि इल्ड किती भेटते? 100 to 150 क्विंटल पर हेक्टर. आणि तिसरी आहे रुबाईन, इंट्रोडक्शन आहे, अगेन हाय यील्डिंग व्हरायटी आहे. त्याचबरोबर याचं कॅटेगरायझेशन केलं जातं 3 याच्यामध्ये. लेस दॅन 15 सेंटीमीटर, मिडियम असेल तर 50 to 60 सेंटीमीटर आणि टॉल असेल तर 70 सेंटीमीटर. आणि हे क्लासिफिकेशन इडिबल पार्टच्या याच्यावरती केले जातं. कल्टिवेशन कॉमनली स्पेसिंग 3x3 मीटर किंवा 4x4 मीटर एवढी ठेवली जाते. कशानं प्रोपोगेट केलं जातं? मेनली प्रोपोगेटेड बाय सीड्स, कटिंग, टिश्यू कल्चर वापरले जाते. किती सीड्स लागतात? जनरली 500 ग्राम पर हेक्टर एवढी क्वांटिटी लागते. त्याचबरोबर त्याचे डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी आपण हॉट वॉटर ट्रीटमेंट पण वापरतो. त्यानंतर मॅन्युरिंग अँड फर्टिलायझेशन मध्ये हाय डोसेस जर दिले आपण तर त्यामुळे त्याचा जो स्प्राउट आहे तो लूज होतो आणि लूज जर झाला तर ते खाण्यायोग्य राहत नाही. व्हाईल सल्फेट बेस्ड फर्टिलायझर अँड एक्सेसिव्ह केअर रिझल्ट इन बिटरनेस अँड adversely अफेक्ट क्वालिटी ऑफ द स्प्राउट. सल्फेटचा डोस पण जास्त द्यायचा नाही, पोटॅशियमचा डोस पण जास्त द्यायचा नाही, रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये द्यायचा, नाहीतर काय होईल? त्याची क्वालिटी काही राहणार नाही, ती बिटर होईल, कडू बनून जाईल. इंटरकल्चर ब्लॅक पॉलिथिन मल्च वापरला जातो टू कन्झर्व द मॉइश्चर अँड टू सप्रेस द वीड ग्रोथ. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. हार्वेस्ट कधी केला जातो स्प्राउट? जेव्हा त्याची मॅक्झिमम साईज डेव्हलप होते आणि तो कॉम्पॅक्ट तयार होतो तेव्हा. त्यानंतर जनरली किती त्याच्या हार्वेस्टिंग केल्या जातात? 3 to 6 हार्वेस्टिंग केल्या जातात. त्याच्या टाइम ऑफ हार्वेस्टिंग मॅन्युप्युलेट केलं जातं. कसं? मार्केटची जशी रिक्वायरमेंट आहे ना त्यानुसार ते मॅच केलं जातं. हावेवर मेकॅनिकल हार्वेस्टिंग इज डन. मेकॅनिकल हार्वेस्टिंग जर आपण केलं तर एकदाच मेकॅनिकल हार्वेस्टिंग होते, ओनली वन्स, आणि ती हार्वेस्टिंग अलॉंग विथ स्टॉक करते. त्याच्यानंतर कोणती हार्वेस्टिंग करता येत नाही. द स्प्राउट आर लॅटर सेपरेटेड इन द प्रोसेसिंग. नंतर मग मेकॅनिकल हार्वेस्टिंग केलं का त्याचा जो स्प्राउट आहे ते नेक्स्ट स्टेजला सेपरेट केला जातो. किती यील्ड भेटते? 30 to 50 क्विंटल पर हेक्टर. बट अवरेज यील्ड किती भेटते? 100 to 160 क्विंटल पर हेक्टर फ्रॉम मल्टिपल हार्वेस्टिंग. आपण हार्वेस्टिंगची त्याची इंटेन्सिटी जर वाढवली तर आपल्याला नंबर ऑफ जी क्वांटिटी जी आहे यील्डची ती जास्त भेटते. त्यानंतर आहे पुढचं कॅरट, रूट व्हेजिटेबल, डॉकस कॅरोटा. इट इज टेकन रॉ ॲज वेल ॲज सोर्स ऑफ कॅरोटीन. बघा आपण कसं खातो, ह्याच्यामध्ये सोर्स काय आहे महत्वाचा? व्हायटॅमिन ए आहे, त्याचं प्रिकर्सर आहे. इट इज मेड इन टू, याच्यापासून काय बनवलं जातं? पिकल्स बनवतो, स्वीट मीट बनवतो आपण. स्वीट मीट म्हणजे त्याला थोडं उकळलं जातं आणि ते मटणासारखं गोड लागतं. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज स्वीट मीट्स. कॅरोट ज्यूस बनवला जातो अँड युज्ड फॉर कलरिंग बटर अँड अदर फूड्स. याच्यापासून कलरिंग बटर पण बनवलं जातं आणि अदर मटेरियल. हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. कंजी, ब्लॅक फॉरेट पासून कांजी आपण बनवतो, जे की आपण बिव्हरेज म्हणून वापरतो, पेय म्हणून वापरतो. आणि हे गुड ॲपेटायझर आहे, याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे भूक लागतं. ऑरेंज कलर्ड कॅरोट आर रिच इन कॅरोटीन. ऑरेंज कलर कॅरोट रिच कशाने आहे? कॅरोटीन, अ प्रिकर्सर ऑफ व्हायटॅमिन ए, कंटेन अप्रिशिएबल क्वांटिटी ऑफ दिस मिनरल अँड रायबोफ्लेविन. आता याच्यामध्ये अगेन बघा आशियाटिक पण आहे, युरोपियन, असे दोन कॅटेगरी आहेत. आशियाटिक टाईप हॅव मोर अँथोसायनिन. आशियाटिक टाईप मध्ये अँथोसायनिनचं कंटेंट कसं आहे? जास्त आहे. अँड लेस ऑफ कॅरोट्स अँड मे बी लेस न्यूट्रिटिव्ह. मोर अँथोसायनिन आहे परंतु कॅरोटीन कसं आहे? लेस, आणि न्यूट्रिशन कसं आहे? लेस. त्याचबरोबर ग्रीन कॅरोट लिव्स आर हायली न्यूट्रिटिव्ह. आपण जर गाजराचे पानं खाल्ले तर ते न्यूट्रिटिव्ह आहेत, परंतु आपण जनरली खात नाही. त्याचा रस पण न्यूट्रिटिव्ह आहे, ते गुरांना दिला जातो न्यूट्रिटिव्ह.
रिच इन प्रोटीन, मिनरल्स, व्हायटॅमिन्स. त्याचबरोबर ते जे पानं आहे ते पोल्ट्री फीड म्हणून आपण जनरली वापरतो. कूल सीझन क्रॉप आहे. डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ रूट आर अफेक्टेड बाय टेम्परेचर, डायरेक्टली अफेक्टेड करतं, पर्टिक्युलरली सॉइल टेम्परेचर. व्हरायटी दोन कॅटेगरायझेशन आहे, ॲसिटिक आणि टेम्परेट. जसं बीट मध्ये होतं तसंच याच्यामध्ये पण होतं. टेम्परेट टाईप म्हणजे युरोपियन, फॉर्म रूट बोट अंडर टेम्परेट अँड ट्रॉपिकल कंडिशन. याच्यामध्ये ट्रॉपिकल आणि टेम्परेट या दोन्ही कंडिशन मध्ये रूट फॉर्मेशन होतं. बट सेट सीड ओनली अंडर टेम्परेट, परंतु सीड सेट फक्त टेम्परेट कंडिशनलाच होतो. सिन्स दे नीड लो टेम्परेचर. का? सीड सेट करण्यासाठी याला टेम्परेचर जे आहे ते कमी प्रमाणात लागतं. किती लागतं? 5 to 8 डिग्री सेल्सिअस फॉर 40 to 60 डिग्री सेल्सिअस 60 डेज बिफोर फ्लावरिंग टू ब्रेक द डॉर्मन्सी. ही कंडिशन भेटत नाही केव्हा? जेव्हा आपण टेम्परेट टाईप ट्रॉपिकल मध्ये घेतो तेव्हा. पुढचा आहे ॲसिटिक और ट्रॉपिकल टाईप. यील्ड जास्त देते, प्रोड्युसिंग सीड अंडर ट्रॉपिकल कंडिशन. ट्रॉपिकल कंडिशनला आपल्याला यील्ड भेटते, सीड भेटते. दे आर पुअर इन कॅरोटीन. याच्यामध्ये कॅरोटीन कसं आहे? पुअर आहे, याच्यामध्ये जास्त आहे. अँड अदर क्वालिटी ॲट्रिब्यूट्स, बघा कॅरोटीन पण कमी आहे, त्याचबरोबर अदर जे पॅरामीटर्स आहेत न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूचे ते पण कमी आहेत. टेम्परेट टाईप्स आर बायन्युअल. टेम्परेट टाईप कसं आहे? बायन्युअल. तर ट्रॉपिकल टाईप हे ॲन्युअल आहे. महत्वाची लाईन आहे. त्यानंतर टेम्परेट हॅव्हिंग मोर ज्यूस. टेम्परेटमध्ये ज्यूसचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. त्याचबरोबर दे हॅव्हिंग अ बिगर कोअर, हेवियर टॉप अँड कॅन बी ग्रोन मच अर्लियर दॅन द अदर टाईप. हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत टेम्परेटचे. त्यामुळं जेव्हा युरोपियन कंट्रीमध्ये किंवा बाकी कूलर क्लायमेटला जेव्हा आपण कॅरोट ग्रो करतो तेव्हा त्याची क्वालिटी ही बेस्ट भेटते. व्हरायटी आहेत ट्रॉपिकल और आशियाटिक टाईपमध्ये. पुसा मेघाली, त्यानंतर पुसा केशर. त्याचबरोबर दुसरी कॅटेगरी आहे टेम्परेट और युरोपियन टाईप्समध्ये चॅन्टने. एक्सलंट व्हरायटी आहे, ही महत्वाची आहे चॅन्टने. आणि कॅनिंग और स्टोरेज पर्पजसाठी वापरली जाते. टेम्परेट आणि युरोपियन कॅटेगरी आहे. त्यानंतर अर्ली नांटेज, पुसा, यमदाग्नी आणि झिनो ह्या काही दुसऱ्या महत्वाच्या याच्या व्हरायटी आहेत. त्यानंतर सोईंग केलं जातं, ग्रोन डायरेक्टली फ्रॉम द सीड इन द फील्ड. सीडच्या साहाय्याने याला सो केलं जातं. किती सीड लागतं? जनरली 5 to 6 kg पर हेक्टर. त्यानंतर याची थिनिंग केली जाते फॉर प्रॉपर डेव्हलपमेंट, ओव्हर क्राउडिंग होऊ नये म्हणून. त्याचबरोबर सिडलिंग आर थिंड टू अ डिस्टन्स. एवढं डिस्टन्स ठेवलं जातं 4 ते 5 सेंटीमीटर दोन्ही सीडच्या मध्ये. आणि ग्रीनिंग अँड लोअर द क्वालिटी ऑफ रूट्स. बघा ड्युरिंग विडिंग अँड होईंग द क्राउन ऑफ द रूट इज ऑफन एक्सपोज टू लाईट. आपण विडिंग आणि होईंग कल्चरल प्रॅक्टिसेस करताना त्याचं रूट जर एक्सपोज झालं ना तर त्याची जी काही क्वालिटी आहे ना रूटची ती लोअर डाऊन होते, त्याला ग्रीन कलर येतो, जो की डिझायरेबल नाही. फॉर प्रॉपर डेव्हलपमेंट ऑफ रूटची प्रॉपर डेव्हलपमेंट होण्यासाठी एकच अर्थिंग अप करायची किंवा जेव्हा रूटचं फॉर्मेशन स्टार्ट व्हायचं आहे त्याच्या अगोदर. इरिगेशन. एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ वॉटर मे डिक्रीजेस यील्ड. जास्त प्रमाणामध्ये जर आपण वॉटर दिलं तर आपली यील्ड काय होते? कमी होते. कॅरोट शुड बी इरिगेटेड बिफोर एनी विल्टिंग ऑफ लिव्स टेक प्लेस. कॅरोटला कधी इरिगेट करायचं? बिफोर एनी विल्टिंग, कोणत्याही प्रकारची विल्टिंग होण्या अगोदर. कारण की विल्टिंग झाल्यानंतर इरिगेट करून तेवढा फायदा होत नाही. Thereafter, harvesting and post-harvest management. आशियाटिक जर असेल ट्रॉपिकल टाईपचं तर अटेन मार्केटेबल स्टेज ऑफ मॅच्युरिटी वेन 4 सेंटीमीटर डायमीटर जेव्हा रीच होईल तेव्हा. त्याचबरोबर हार्वेस्टिंग जर आपण डिले केली तर रूट फ्लफी बनतात आणि अनफिट फॉर कन्झम्पशन, खाण्यायोग्य ते रूट राहत नाहीत. त्यानंतर अर्ली कॅरोट फॉर मार्केट आर पुल्ड आउट
मार्केटला जर आपल्याला कॅरोट लवकर पाठवायचे असतील तर आपण त्याला काय करतो, पुल्ड करतो, जे केव्हा, जेव्हा ते पार्शियली काय झालेले आहेत, डेव्हलप झालेले आहेत. त्यानंतर त्याचे रूट ट्रिम केले जातात, त्याला वॉश केलं जातं आणि नंतर मार्केटमध्ये पाठवलं जातं. जनरली आशियाटिक टाईप प्रोड्युसेस हायर यील्ड. आशियाटिक टाईप काय करते, जास्त प्रमाणात आपल्याला उत्पन्न देतं. किती उत्पन्न देतं? 25 to 30 टन्स पर हेक्टर. आणि युरोपियन टाईप जर असतील तर 10 to 50 टन्स पर हेक्टर. त्याचबरोबर फ्रेश कॅरोट आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त, जर नॉर्मल रूम टेम्परेचर किंवा ऑर्डिनरी कंडिशन असेल तर. हावेवर लॉंग टर्म स्टोरेज इन कोल्ड स्टोरेज इज पॉसिबल विदाउट अप्रिशिएबल चेंज इन क्वालिटी. कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी असेल तर आपण त्याला इझिली स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर ॲट टेम्परेचर ऑफ 0 to 4.5 डिग्री विथ 98% रिलेटिव्ह ह्युमिडिटी कॅरोट कॅन बी स्टोर्ड फॉर 6 मंथ. हे महत्वाची लाईन आहे, बोल्ड केली आहे. लोअर टेम्परेचरला जास्त ड्युरेशन पर्यंत आपण त्याला स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर ऑप्टिमम टेम्परेचर फॉर मिनिमायझिंग डिके इज, त्याची डिके होऊ नये म्हणून टेम्परेचर आपण कितीपर्यंत लोअर डाऊन करू शकतो, तर 0 to 1 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत. There is no change in the nutritive and organoleptic property of the carrot stored in crates covered with perforated plastic film and stored for 7 to 8 months at 0 to 93 to 98 degree Celsius. What does it mean? काय म्हणते स्टेटमेंट? कोणतीही ऑर्गॅनिलिप्टिक म्हणजे खाण्याची जी टेस्ट आहे ती चेंज होत नाही जर कॅरोट आपण 0 ते 93 ते 96 डिग्री 93 ते 96% रिलेटिव्ह ह्युमिडिटीला 6 महिने स्टोअर करून ठेवले तर, म्हणजे क्वालिटी ॲज इट इज. फक्त काय, त्याला प्लास्टिकने कव्हर करून ठेवून द्यायचं रेफ्रिजरेटरमध्ये. द स्टोर्ड कॅरोट यील्ड ज्यूस ऑफ ऍक्सेप्टेबल कमर्शियल क्वालिटी. या स्टोअर केलेल्या जे कॅरोट आहे याच्यापासून आपण नंतर ज्यूस पण काढू शकतो, जो की चांगल्या क्वालिटीचा भेटतो. त्यानंतर फिजिओलॉजिकल डिसऑर्डर काय, स्प्लिटिंग और क्रॅकिंग ऑफ कॅरोट रूट. कॅरोट रूट काय होतात, स्प्लिट होतात किंवा क्रॅक होतात. हा काय आहे त्याच्यामधला मेजर प्रॉब्लेम आहे. त्यानंतर द स्प्लिटिंग इज रिड्युस्ड बाय लो नायट्रोजन. स्प्लिटिंग आपण रिड्यूस करू शकतो, कसं, लो नायट्रोजनचा डोस. त्याचबरोबर इन्क्रीज द अमाऊंट ऑफ नायट्रोजन इन द सॉइल इन्क्रीजेस. स्प्लिटिंग आपल्याला जर रिड्यूस करायचा असेल तर नायट्रोजन लोअर करायचा, नायट्रोजन वाढवला, स्प्लिटिंग वाढणार. हाय सॉइल कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनियम कंपाऊंड्स कॉजेस मोर सिरियस स्प्लिटिंग. अमोनियम फॉर्ममध्ये जर नायट्रोजन दिला तर स्प्लिटिंग ही जास्त रूपात फॉर्ममध्ये होते. thereafter कॅरोट स्प्लिटिंग इज नॉट अफेक्टेड बाय टाइम ऑफ प्लांटिंग और व्हरायटी. कॅरोट स्प्लिटिंग कशावर डिपेंड नाहीये, टाइम ऑफ प्लांटिंग किंवा व्हरायटीवर डिपेंड नाहीये. वायडर द स्पेसिंग ग्रेटर इज द अमाऊंट ऑफ स्प्लिटिंग. जेवढी स्पेसिंग जास्त राहील तेवढी स्प्लिटिंगचे चान्सेस तिथं जास्त राहील, म्हणून थोडं जवळजवळ त्याला सो करायचं, लावायचं. लार्जर रूट आर मोर लाईकली टू स्प्लिट. जर रूटची साईज ही मोठी असेल तर स्प्लिटिंग होण्याचे चान्सेस हे जास्त असतात ॲज कम्पेअर टू स्मॉलर वन. सीड प्रोडक्शन किती भेटतं, 500 ते 600 किलो सीड पर हेक्टर पासून आपल्याला कॅरोटचं भेटतं. त्यानंतर आहे काउपी. बीन कॅटेगरी आहे, विग्ना अनगुइकुलाटा. याला जनरली सदर्न पी किंवा ब्लॅक आय पी म्हणले जातं. कुठं याचं कल्टिवेशन, इट इज कल्टिवेटेड, का कल्टिवेशन घेतलं जातं, फॉर इट्स लॉंग ग्रीन पर्पलिश पॉड. याचे काय आहेत, पॉड्स लॉंग आहेत, ग्रीन पर्पलिश कलरचे आहेत आणि कुकड ॲज अ व्हेजिटेबल. व्हेजिटेबल म्हणून आपण काय करू शकतो, कुक करू शकतो. त्याचबरोबर ह्याचे जे सीड आहेत ते ड्राय करून आपण यूज करू शकतो ॲज अ पल्स. त्यानंतर इट्स फोलिएज इज ऑल्सो युज्ड ॲज अ फॉडर और ग्रीन मॅन्युअर. याचे जे फोलिएज आहेत ते फॉडर किंवा ग्रीन मॅन्युअर म्हणून आपण वापरतो. सॉइल अँड क्लायमेट, सलाईन आणि अल्कलाईन सॉइल गुड नाहीये. त्याचबरोबर हे वार्म क्रॉप आहे, कॅन बी ग्रोन इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल कंडिशन. हे टॉलरेट करू शकतं, ड्रॉट टॉलरेट करू शकतं, परंतु किती, अप टू एका लिमिट पर्यंत, त्या लिमिटच्या पलीकडे नाही. आणि कॅन नॉट टॉलरेट वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग हे टॉलरेट करत नाही. जर्मिनेशन कधी याचं बेटर होतं बघा, जेव्हा टेम्परेचर 12 to 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे तेव्हा. अँड क्रॉप थ्राईव्ह बेस्ट बिटवीन. हे होऊ शकतं, जगू शकतं व्यवस्थित 21 ते 35 डिग्री सेल्सिअसला. याला फ्रॉस्ट चालत नाही, पार्शियल शेडला टॉलरेट करू शकतं. अँड व्हरायटी शो व्हॅरिंग रिस्पॉन्स टू टेम्परेचर.
वेगवेगळ्या व्हरायटी टेम्परेचरला आणि डे लेंथला वेगवेगळा रिस्पॉन्स देतात. काही इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. पहिली आहे अर्का गरिमा. कशी आहे? पोल टाईप. सुटेबल कशासाठी आहे? रेनी सीझन. आणि कधी घेतली जाते? ड्युरिंग समर देर इज पुअर सीड फॉर्मेशन. याचं समरमध्ये या व्हरायटीचं सीड फॉर्मेशन हे पुअर होतं. दुसरं आहे काउपी, ससेप्टेबल टू मोझाईक व्हायरस. त्यानंतर आहे नरेंद्र लोबिया, फोटो इन्सेन्सिटिव्ह आहे. बघा, ज्या ज्या व्हरायटी फोटो इन्सेन्सिटिव्ह आहेत त्या थोडं लक्षात ठेवा व्यवस्थित. देअर आफ्टर पुसा बरसाती, अर्ली मॅच्युरिंग आहे. पुसा दो फसली, हे दोन्ही सीझन मध्ये घेतली जाते, रब्बी आणि खरीप, त्यामुळे त्याला दो फसली म्हटलंय. त्यानंतर आहे पुसा कोमल, रेजिस्टंट टू बॅक्टेरियल ब्लाइट, इम्पॉर्टंट कॅरेक्टर बॅक्टेरियल ब्लाइटला. आणि सुटेबल कशासाठी? रेनी ॲज वेल ॲज स्प्रिंग समर दोन्ही कंडिशन. त्यानंतर पुसा फाल्गुनी, डॉर्क आणि बुशी नेचर आहे. पुढची इम्पॉर्टंट आहे पुसा ऋतुराज किंवा ऋतुराज, ही एकदम महत्वाची व्हरायटी. हा बुशी अँड प्रॉलिपिक बिअरर आहे. हायली फोटो थर्मो इन्सेन्सिटिव्ह, खूप महत्वाचं लाईन आहे. सनलाईटला, टेम्परेचरला कोणत्याही प्रकारचा ती रिस्पॉन्स जास्त प्रमाणात देत नाही, सेन्सिटिव्हिटी नाही आहे तिची. ग्रोईंग ड्युरिंग रेनी अँड समर सीझन, रेनी आणि समर सीझन मध्ये आपण ग्रो करू शकतो. आफ्टर फिलिपाईन्स आर्ली आहे. यार्ड लॉंग बीन्स आहे. आता ही यार्ड लॉंग बीन आहे ना, ही होम गार्डन किंवा किचन गार्डन मध्ये कॉमनली कल्टिवेट केली जाते. आफ्टर कल्टिवेशन सोईंग, ग्रोन ड्युरिंग, कधी ग्रो केलं जातं? रेनी और समर सीझन मध्ये. त्यानंतर जनरली मान्सून मध्ये याला सो करतात, रेनी सीझन मध्ये. बट काही काही वेळेला आपण ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला पण याची पेरणी करू शकतो. सिमिलरली सोईंग इन फेब्रुवारी मार्च इज कॉमन फॉर समर क्रॉप. समर क्रॉप म्हणून जर आपण घेत असू तर त्याची सोईंग आपण कधी करतो? फेब्रुवारी ते मार्च. त्याचबरोबर सीड रेट किती? 12 ते 15 किलो सीड पर हेक्टर हे सफिशियंट आहे जेव्हा आपण रेनी सीझन क्रॉप म्हणून ते घेतो. मॅन्युरिंग, बघा, सीडला इनॉक्युलेट केलं जातं रायझोबियम कल्चर सोबत. का? तर मॅक्झिमम नायट्रोजन फिक्सेशन व्हावं म्हणून. इट रिक्वायर लाइटर बट फ्रिक्वेंट इरिगेशन. एकदम लाईट आणि फ्रिक्वेंट इरिगेशन दिलं तर थोडं यासाठी, या क्रॉपसाठी बेनिफिशियल आहे. वॉटर लॉगिंगला सेन्सिटिव्ह आहे, वॉटर लॉगिंगचा ताण हे सहन करत नाही. आफ्टर केअर मध्ये पोल टाईप व्हरायटी नीड सपोर्ट. ज्या पोल टाईप व्हरायटी आहेत त्याला सपोर्ट द्यावा लागतो. सिन्स प्लांट हॅव्हिंग अ ट्विनिंग ग्रोथ हॅबिट. ग्रोथ हॅबिट कशी आहे? ट्विनिंग ग्रोथ हॅबिट आहे. सच व्हरायटी आर ऑफन रिस्ट्रिक्टेड टू किचन गार्डनिंग. बघा, पोल टाईप व्हरायट्या हे कुठं रिस्ट्रिक्ट केल्या जातात किंवा कुठं घेतल्या जातात? किचन गार्डनिंग. आणि बुश टाईप काउपी अल्सो बी इंटरक्रॉप्ड विथ मेज. बुश टाईप असेल तर ती इंटरक्रॉपिंग अलॉंग विथ मेज घेतली जाते. त्यानंतर ही जी काउपी आहे ही लार्ज स्केलवरती, लार्ज नंबरवरती वेगवेगळ्या इंटरक्रॉपिंग मध्ये वापरतो आपण. मग ती इंटरक्रॉपिंग ही जनरली सिरियलची असेल, व्हेजिटेबलची असेल, पल्सेसची असेल. जनरली पल्सेस सोबत काउपीची इंटरक्रॉपिंग आपण घेत नाही. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. पॉट्स आर हार्वेस्टेड. पॉट कधी हार्वेस्ट केले जातात? वेन ॲडिक्वेटली डेव्हलप अँड रिमेन टेंडर. जेव्हा ते काय झालेले आहेत? डेव्हलप झालेले आहेत आणि नाजूक आहेत त्या कंडिशनला. पिकिंग ऑफ पॉट्स कधी पिक केल्या जातात? 15 डे आफ्टर पॉट सेटिंग. पॉट सेटिंग झाल्या 15 दिवसांनी त्याला व्हेजिटेबल पर्पजसाठी हार्वेस्ट केलं जातं आणि त्याची पिकिंग स्टेज पण तिथं रीच झाली पाहिजे. हार्वेस्टिंग स्टार्ट. हार्वेस्टिंग कधी स्टार्ट केली जाते? 45 to 60 डे आफ्टर फॉर अर्ली कल्टिवर विच मे कंटिन्यू अप टू 100 डे इन फ्लशेस. बघा, एकदा 45 ते 60 दिवसामध्ये नंतर त्याची हार्वेस्टिंग चालू झाली का 100 दिवसापर्यंत एका पर्टिक्युलर इंटरव्हलनी कंटिन्युअस हार्वेस्टिंग करत जायचं, पिकिंग घेत जायचे. 3 to 4 पिकिंग जर बुश टाईप असेल तर त्याचे 3 ते 4 पिकिंग घेतल्या जातात आणि पोल टाईप असेल तर त्याच्या 5 ते 6 पिकिंग आपण तिथं घेतो. त्यानंतर डिपेंडिंग ऑन द सीझन, त्या सीझनवर डिपेंड आहे सीझन अँड व्हरायटी. ग्रेन क्रॉप मॅच्युअर इन 70 to 120 डेज, म्हणजे मिनिमम 70 दिवस आणि मॅक्झिमम 120 दिवस इथं आपल्याला ते मॅच्युअर होण्यासाठी ड्युरेशन लागतं, नॉट बियॉन्ड दॅट. Thereafter, on an average,
Wheat provides, seeds provide, seed provide 50 to 80 hectare of green pods and a dry seed yield. थोडंसं स्टेटमेंट चुकलेलं आहे. ओके, डू निग्लेक्ट इट. Thereafter, curry leaves. Next important, मुराया कोइंगनी पेरिनियल ट्री व्हेजिटेबल आहे. याचे लीव्स, त्याचबरोबर ती लीव्स युज्ड मेनली टू इम्प्रूव्ह द टेस्ट अँड फ्लेवर ऑफ द फूड्स. करी लिव्ह म्हणजे आपले याच्यामध्ये टाकतो आपण फोडणी वगैरे द्यायला, रिकॉल होत नाही प्रॉपर मराठीत काय म्हणतो आपण त्याला. लिव्स आर स्लाइटली पंजंट. लिव्स कशा आहे? स्लाइटली पंजंट आहे अँड रिटेन देअर फ्लेवर इवन आफ्टर ड्राईंग. कढीपत्ता ड्राईंग केल्यानंतर पण त्याचा फ्लेवर हा जात नाही. रिसेंटली इट गेन्ड इम्पॉर्टन्स ॲज अ कमर्शियल क्रॉप. आता कमर्शियल क्रॉप म्हणून आपण याला इम्पॉर्टन्स देतो. त्याचबरोबर इट कॅन टॉलरेट टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत. त्याचबरोबर जर टेम्परेचर 16 डिग्री सेल्सिअस खाली आली तर याची ग्रोथ काय होते? अफेक्ट होते. दोन इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत, DW1 आणि DW2, धारवाड युनिव्हर्सिटीने रिलीज केलेले आहेत. दे आर मेनली कल्टिवेटेड इन कर्नाटका. ओके, DW1 जे आहे ती सेन्सिटिव्ह कशाला आहे? विंटर सीझनला. आणि जे DW2 ची जी यील्ड आहे ती आपल्याला जास्त भेटते. त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट व्हरायटी आहे साऊथ इंडियामध्ये, सेना कांपू नावाची, त्याचं यील्ड आपल्याला जास्त प्रमाणात भेटतं. त्यानंतर कल्टिवेशन कशानं प्रोपोगेट केलं जातं? मेनली प्रोपोगेटेड थ्रू सीड्स अँड सीड जर्मिनेट इन 3 वीक्स. किती वीक्स मध्ये सीड जर्मिनेट होते? याचं 3 वीक मध्ये. 1 year ओल्ड सीडलिंग आर प्लांटेड. एका वर्षाचं सीडलिंग प्लांट केलं जातं मेन फील्ड मध्ये. त्याचबरोबर रूट सकर मेथड पण आपण याची वापरतो. त्यानंतर देर आर नंबर ऑफ रूट सकर्स नियर इट्स प्लांट. लार्ज स्केलवरती आपल्याला याचे रूट सकर्स भेटतात. ते काय केले जातात? सेपरेट केले जातात रेनी सीझन मध्ये आणि इमिजिएटली मेन फील्ड मध्ये त्याला लावलं जातं. आफ्टर केअर काय? प्लांट शुड बी ट्रेन्ड, प्रून्ड. त्याला काय करायची? त्याची हाईट मेंटेन करण्यासाठी त्याची ट्रेनिंग, प्रूनिंग करायची जेव्हा त्याची 1 मीटर हाईट असेल तेव्हा. thereafter टर्मिनल बर्ड आर रिमूव्ह टू एनकरेजेस लॅटरल ब्रांचेस. टर्मिनल बर्ड रिमूव्ह करायचं ज्याच्यामुळं त्याचे लॅटरल ब्रांचेस जास्तीत जास्त त्याला लागतील. मिनिमम किती ठेवायचे एका झाडाला? 5 ते 6 ब्रांचेस ठेवायच्या. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. पीकड 15 मंथ आफ्टर प्लांटिंग. प्लांटिंग केल्यानंतर 15 महिन्यांनी आपण काय करतो? त्याची पिकिंग, पहिली पिकिंग घेतो. त्याचबरोबर कमर्शियल हार्वेस्ट कॅन बी स्टार्टेड फ्रॉम इयर ओल्ड प्लांट. कमर्शियल हार्वेस्टिंग जर घ्यायचे असेल तर एका वर्षानंतरही आपण त्याची हार्वेस्टिंग घेऊ शकतो. विथ गुड मॅनेजमेंट नॉर्मल यील्ड कॅन बी ऑब्टेन्ड अप टू. बघा, व्यवस्थितरित्या जर आपण मॅनेजमेंट केलं तर 25व्या वर्षीच आपल्याला चांगल्या प्रकारे, 25व्या वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे तिथं कंटिन्युअस यील्ड भेटू शकते. अँड लीव्ह कॅन बी हार्वेस्टेड ॲट 2.5 to 3 month इंटरवल. लिव्स कधी आपण हार्वेस्ट करू शकतो? 2 ते 3 महिन्याच्या इंटरवलनी. आणि किती भेटते? ऑन एन अवरेज यील्ड 20 to 25 टन्स पर हेक्टर. 20 ते 25 टन. त्यानंतर ड्रम स्टिक पेरिनियल फ्रूट व्हेजिटेबल आहे. मोरिंगा ओलिफेरा मल्टीपर्पज व्हेजिटेबल आहे. काय म्हणतो आपण याला? पॉप्युलरली मोरिंगा म्हणतो किंवा गनिंगाज म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण याला म्हणतो शेवगा. काय खातं? त्याचे टेंडर लिव्स, इमॅच्युअर अँड हाफ मॅच्युअर फ्रूट खाल्लं जातं. त्याचबरोबर इट इज अ डेलिशियस इन साऊथ इंडिया हाऊस होल्ड. साऊथ इंडियामध्ये मोस्टली रस्सम वगैरे जे बनवलं जातं ना, ते रस्सम वगैरे बनवण्यासाठी इडली बरोबर त्याच्यामध्ये हमखास ड्रमस्टिक वापरलं जातं. इट इज मोस्ट पॉप्युलर फॉर डिस्टिंग अपीलिंग फ्लेवरिंग फ्रूट. याचे फ्रूट कसे आहेत? टेस्ट, एक पर्टिक्युलर त्याला फ्लेवर आहे. द फ्लावर बर्ड आर ऑल्सो युज्ड फॉर कलिनरी पर्पज. याचे फ्लावर भाजी बनवण्यासाठी वापरले जातात. बिसाइड ह्याची मेडिसिनल प्रॉपर्टी,
गुडघेदुखी असेल तर ते गुडघेदुखी याच्याने कव्हर केली जाते, याच्या भाजी खाल्याने रिकवर होते. नंतर क्लायमेट अँड सॉइल ट्रॉपिकल आणि सेमी ट्रॉपिकल कंडिशनला घेतलं जातं. व्हरायटी क्लासिफाईड ॲज ॲन्युअल अँड पेरिॲन्युअल, दोन्हीच्या मध्ये याचं क्लासिफिकेशन केलं जातं. ॲन्युअल जर असेल तर शॉर्ट ड्युरेशन क्रॉप, त्याचबरोबर पेरिनियल असेल तर स्टेम कटिंग त्याला प्रोपोगेट केलं जातं, आणि ॲन्युअलला सीडच्या साहाय्याने प्रोपोगेट केलं जातं. कल्टिवेशन जर बघितलं तर आपण जून जुलै किंवा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपण काय करतो, याची सोविंग करतो डिपेंडिंग अपॉन द वॉटर अवेलेबिलिटी कंडिशन. क्रॉप प्रोडक्शन पेरिनियल टाईप जर असेल तर व्हेजिटेटिव्हली आपण प्रोपोगेट केले पाहिले वरती. नंतर आफ्टर केअर काय काय काळजी घ्यावी लागते. प्रुनिंग इज एसेन्शियल ऍट द टाइम ऑफ हार्वेस्टिंग, हार्वेस्टिंगच्या टाइमला प्रुनिंग काय आहे, इम्पॉर्टंट आहे. अँड प्लांट आर टॉप्ड ऍट 75 सेंटीमीटर हाईट. 75 सेंटीमीटरच्या हाईटला काय करायचं, कट करायचं, आणि जर कट केलं तर त्याची लॅटरल ग्रोथ होईल, म्हणजे त्याच्यामध्ये बुशीनेस होईल. अँड इफ रिक्वायर्ड देन दॅट दे कॅन बी टॉप्ड वन्स अगेन ऍट 4 फीट हाईट. परत अजून 4 फूट वाढलं तर परत त्याची काय करायची, टॉपिंग करायची. त्यामुळं काय होईल, जे न्यूट्रिएंट फ्लो आहे तो प्रॉपर राहील. इंटरक्रॉपिंग फॉर फर्स्ट 3 इयर्स, पहिल्या 3 वर्षामध्ये त्याला तिथं चिली, ब्रिंजल, टोमॅटो, कॉटन इंटरक्रॉप म्हणून आपण घेऊ शकतो. हार्वेस्टिंग मोर फ्लावर क्लस्टरिंग ऑन द ट्री देन द यील्ड इज लो. बघा, जास्त प्रमाणामध्ये जर आपल्याला फ्लावर क्लस्टरिंग झाली मोर दॅन द रिक्वायरमेंट, तर मात्र यील्ड काय होते, तिथे कमी होते. का, प्रॉपर साईज्ड फ्रूट तिथं डेव्हलप होत नाही शेवग्याचे. अँड इंडिव्हिज्युअल इन्फ्लोरन्सेस कॅरीज, बघा एका इन्फ्लोरन्सेस मध्ये 19 ते 126 फ्लावर असतात. अवरेज जर बघितलं 53, सगळे काही मॅच होत नाहीत. नॉर्मल काय होतं, एका इन्फ्लोरन्सेसला 3 ते 5च फ्रूट लागतात. मँगोचं एक्झाम्पल मी कोट केलेलं आहे मागे, लक्षात घ्या. फ्रूट सेट रेंजेस फ्रॉम 1 to 2.8%, म्हणजे 100 जर त्याला फ्लावर बर्ड लागलेले असतील तर फक्त 2च फ्लावर बर्डचं सक्सेसफुल रूपांतर फ्रूटमध्ये होतं. ॲन्युअल ड्रमस्टिक स्टार्ट बेरिंग फ्रॉम, ॲन्युअल नेचर ड्रमस्टिक असेल तर 6व्या महिन्यापासूनच प्रोडक्शन भेटतं, आणि एका वर्षात 200 फ्रूट देतं. जे आता हायब्रिड टाईपचे जे ॲन्युअल आलेले आहेत त्याची हाईट पण कमी असते, फ्रूट पण छोट्या साईजचे असतात. द रटून क्रॉप, आपण याचं रटून क्रॉप पण घेतो, परंतु त्यासाठी काय करावं लागतं, त्याचा प्रॉपर इरिगेशन प्रॅक्टिसेस द्यावे लागतात. थोडं त्याला कट वगैरे, त्याची छाटणी वगैरे करावी लागते, जेणेकरून परत त्याला फ्रुटफुल फ्लॉवरिंग येईल, बिअरिंग येईल. प्लांट स्टार्ट बिअरिंग 4 to 5 मंथ आफ्टर हेडिंग बॅक. हेडिंग बॅक केल्यानंतर, हेडिंग बॅक म्हणजे प्रुनिंगचा एक प्रकार आहे, परत 4 ते 5 महिन्यांनी त्याला कंटिन्युअस फ्लॉवरिंग यायला चालू होते. आणि तिचे फ्लॉवरिंग आली किंवा त्याची बिअरिंग आली तर मग परत आपण काय करू शकतो, मार्केटमध्ये नेऊन असे जवळपास 3 ते 4 रटून घेऊ शकतो आपण तिथं. Thereafter, next one is garlic. Allium sativum, mainly used for flavoring, seasoning, vegetable and meat dishes. कशासाठी वापरलं जातं, फ्लेवरसाठी, सीझनिंगसाठी किंवा वेगवेगळे नॉनव्हेज बनवण्यासाठी. इन इंडिया स्मॉलर क्लो गार्लिक व्हरायटी आर बिंग ग्रोन इन प्लेन. बघा, इंडियामध्ये जे स्मॉलर व्हरायटी आहेत ना, त्या प्लेन रिजन मध्ये ग्रो केल्या जातात. ग्रोन अंडर वाईड रेंजेस ऑफ क्लायमेट, वेगवेगळ्या कंडिशनला घेतलं जातं, परंतु हे कॅन नॉट विथस्टँड टू हॉट टेम्परेचर, हे विथस्टँड करू शकत नाही. त्याचबरोबर ह्याला टू कोल्ड टेम्परेचर पण चालत नाही. इट इज फ्रॉस्ट हार्डी. कसा आहे, फ्रॉस्ट हार्डी आहे. रिक्वायरिंग कूल अँड मॉइस्ट पिरियड ड्युरिंग ग्रोथ, कूल आणि मॉइस्ट पिरियड लागतो ग्रोथला. त्याचबरोबर रिलेटिव्हली ड्राय पिरियड लागतो. पिरियड कसा असला पाहिजे, ड्राय. कधी, ड्युरिंग मॅच्युरिटी ऑफ द बल्ब, बल्ब असताना कोणताही पाऊस वगैरे आला नाही पाहिजे. बल्बिंग टेक्स प्लेस ड्युरिंग लॉंगर डे, बल्बिंग कधी होते त्याची, लॉंगर डेला. त्याचबरोबर जेव्हा टेम्परेचर हाय आहे, जनरली समर सीझन मध्ये. एक्सपोजर टू लो टेम्परेचर सबसिक्वेंट टू बल्ब फॉर्मेशन फेवर द प्रोसेस. अँड इन जनरल कूल ग्रोईंग पिरियड गिव्स मोर यील्ड दॅन वार्म. कूल ग्रोईंग पिरियड जर असेल तर आपल्याला तिथं जास्त काय भेटते, यील्ड
भेटते. त्याचबरोबर लेट प्लांटिंग अफेक्ट व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. याची प्लांटिंग जर लेट केली तर याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ काय होते, अफेक्ट होते ॲडव्हर्सली, आणि त्यामुळं यील्ड अगेन कमी होते. तर क्रिटिकल डे लेंथ फॉर बल्बिंग इज 12 आवर. बल्बिंगसाठी मिनिमम डे लेंथ किती पाहिजे, 12 तासाची, आणि तेवढी जर भेटली नाही तर मात्र बल्बिंग तिथं अफेक्ट होते. त्याचबरोबर टू मच एक्सपोजर टू लो टेम्परेचर मे कॉज इनिशिएशन ऑफ स्मॉल साइजड क्लोज. जर एक्सेस जास्त वेळ लो टेम्परेचरला जर ते एक्सपोज झाले तर आपल्याला क्लोजची प्रॉपर क्वालिटी तिथं भेटत नाही. नंतर काही इम्पॉर्टंट व्हरायटीज आहेत, त्याच्यामध्ये श्वेता, ॲग्रीफाऊंड व्हाईट, यमुना सफेद, ॲग्रीफाऊंड पार्वती किंवा यमुना सफेद 2 ह्या काही महत्वाच्या व्हरायटी आहेत. ऑल व्हरायटी, सगळ्या व्हरायटी एक्सेप्ट कोणती, G282 अँड ॲग्रीफाऊंड पार्वती आर स्मॉल क्लोज. हे महत्वाचं फीचर आहे दोन व्हरायटी. आणि याचे जे स्मॉल क्लोज असतात त्यामुळे त्याचे जे क्लोजची जी नंबर आहे ना जास्त आहे. किती नंबर क्लो लागतात, एका याला 20 ते 30 क्लो लागतात. त्याचबरोबर G282 and Agrivound Parvati having a bigger bulb with bigger claw, fewer in number. Exception, sorry, स्टेटमेंट करेक्ट करतोय मी. ऑल व्हरायटी, सगळ्या व्हरायटी कशा आहेत, स्मॉल क्लोड आहेत वरच्या, आणि स्मॉल क्लो असल्यामुळं त्यांना मोर दॅन 20 ते 30 क्लोज लागतात. तर G282 आणि ॲग्रीफाऊंड पार्वती ह्यांचे बल्ब कसे आहेत, बिगर आहेत, त्यांना मोठे क्लोज लागतात आणि त्या क्लोजची जी नंबर आहे ती कमी असतात. त्यानंतर प्रोपगेशन कसं केलं जातं, क्लोजच्या साह्याने किंवा नावडे टिश्यू कल्चर टेक्निक वापरली जाते. टिश्यू कल्चर टेक्निकमुळे आपल्याला हेल्दी गार्लिक बल्ब तिथं भेटते. आता हे हायली लेबर इंटेन्सिव्ह क्रॉप आहे, एक 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 त्याची क्लो लावावे लागते, त्यामुळे जास्त प्रमाणात लेबर लागतात. फाईल प्लांटिंग बिगर साईज, प्लांटिंग करताना आपण जनरली बिगर साईजचे जे काही क्लोज आहेत ते प्रिफर करतो. त्याचबरोबर लॉंग किती सीड रेट लागतो, 500 kg पर हेक्टर एवढा आपल्याला त्या क्लोजचा सीड रेट तिथं लागतो. त्यानंतर कल्टिवेशन मध्ये जनरली विंटर सीझन मध्ये प्लांट केलं जातं आणि समर सीझन मध्ये हार्वेस्ट केलं जातं. मोस्ट ऑफ द रूट पेनिट्रेट टू डेप्थ ऑफ, बघा याचे जे रूट आहेत ना ते जास्त डीप जात नाहीत, 8 ते 10 सेंटीमीटर. टू वाईड स्पेसिंग, जर टू वाईड स्पेसिंग असेल तर काय होतं, थिक नेक्ड बल्ब, जे बल्ब आहेत ना त्याची नेक थिक होते. वेरॅज टू क्लोज स्पेसिंग, स्पेसिंग जर जवळ असेल तर मात्र डिसीज अटॅक होऊ शकतो. जनरली पर्पल ब्लॉचचा इन्सिडन्स तिथं दिसून येतो. आफ्टर केअर काय करायची, क्लोजली प्लांटेड क्रॉप जर असेल तर होईंग जस्ट बिफोर द फॉर्मेशन ऑफ बल्ब, बल्ब फॉर्मेशन होण्याच्या अगोदर त्याला काय करायचं, होईंग करायचे. त्यामुळे सॉइल लूज होईल अँड हेल्प टू सेटिंग द बिगर नेक फिल्ड बल्ब, म्हणजे ते प्रॉपर बिगर साईजचे बल्ब तिथं काय होतील, फॉर्म होतील. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. रेडी फॉर हार्वेस्टिंग व्हेन इट स्टॉप. हार्वेस्टिंग साठी रेडी कधी होते, जेव्हा त्याचा टॉप टर्न येलोइश कलर मध्ये टर्न होतो अँड ब्राउनिश, तेव्हा समजून जायचं का आता ते हार्वेस्टिंग साठी रेडी झाले. त्याचबरोबर ते जे वरचे लिव्ज असतात ते लिव्ज असे बेंड होतात, वागतात आणि ड्राय होतात, मग तेव्हा हार्वेस्टिंग करायची. त्यानंतर बल्ब कधी मॅच्युअर होतो, जनरली 130 to 180 डेज आफ्टर प्लांटिंग. प्लांटिंग केल्यानंतर 130 ते 180 दिवस. आणि हे कशावर डिपेंड आहे, अगेन सॉइल अँड सीझन ॲज वेल ॲज कोणती व्हरायटी आपण तिथं लावलेली आहे. G252 इज अर्लिएस्ट मॅच्युरिंग व्हरायटी. त्यानंतर अर्ली हार्वेस्टिंग जर आपण केली तर पुअर क्वालिटी बल्ब भेटतात आपल्याला. त्याचबरोबर लॉसेस ड्यू टू ड्राईज आर मोर डिलेड. जर आपण लेट हार्वेस्टिंग केली तर ड्राय झाल्यामुळं लॉसेस पण तिथं आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर लई जर लेट झालं तर रिस्प्राउटिंग फिनॉमिना आपल्याला दिसून येतो, बल्ब स्प्लिट होतो. द इल्ड ऑफ बल्ब व्हॅरीज फ्रॉम, बल्बची इल्ड व्हॅरीड होते बघा,
किती 100 to 200 क्विंटल पर हेक्टर डिपेंडिंग अपॉन व्हरायटी अँड सीझन. वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळं उत्पन्न देतं ते. तर लॉंगर डे लेंथ गिव्ह व्हरायटी हायर यील्ड. लॉंगर डे लेंथ असेल तर आपल्याला हायर यील्ड तिथं भेटते. जनरली गार्लिकमध्ये 25 ते 30% लॉस होतो इफ गार्लिक इज नॉट स्टोर्ड प्रॉपरली स्टोअर केलं नाही तर लॉस अजून वाढू शकतो. इट्स बल्ब आर विंड्राउंड इन द फील्ड कवर्ड विथ टॉप ऑफ द फील्ड क्युरिंग. आता याला क्युरिंग करण्यासाठी शेतामध्येच आपण रचतो आणि त्याचे जे काय पालापाचोळा आहे तो त्याच्यावर टाकला जातो. ऑल ऑफ यू नो क्युरिंग मध्ये जे एक्सेसिव्ह मॉइश्चर आहे ते एक्सेसिव्ह मॉइश्चर काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. thereafter बल्ब आर ऑल्सो क्युअर्ड 7 to 10 days. सेड कंडिशनला पण आपण त्याची क्युरिंग करू शकतो. त्यानंतर सिन्स गार्लिक स्टोअर वेल फॉर मार्केटिंग अंडर, आपण त्याला सक्सेसफुली काय करू शकतो, स्टोअर करू शकतो लोअर टेम्परेचरला. परंतु स्टोरेज करणं लोअर टेम्परेचरला मॅन्डेटरी नाहीये. काय होतं, क्लोज स्प्राउट क्विकली ॲट लोअर टेम्परेचर जर 4.4 डिग्रीच्या जर खाली गेलं तर मात्र त्याचं स्प्राउटिंग होते. त्यामुळं स्टोअर करण्यासाठी एक ऑप्टिमम टेम्परेचर रेंज तिथं ठेवणे आवश्यक आहे. स्टोरेज ॲट 0.5 डिग्री अपियर सॅटिस्फिकेटरी. गार्लिक जर आपण लेस दॅन 1 डिग्री सेल्सिअसला स्टोअर केलं तर सक्सेसफुली स्टोअर करून ठेवू शकतो. तेव्हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती पाहिजे, 70%. आता काय होतं बघा, बऱ्याच वेळा जर लोअर टेम्परेचर केलं तर माऊल्डची तिथं ग्रोथ होते आणि त्याला रूट जे आहे त्याचे रूटची ग्रोथ पण इनिशिएट होते आणि दोन्ही कंडिशन ह्या तिथं डिझायरेबल नाही आहेत. इरॅडिएशन केलं जातं किंवा इरॅडिएशन विथ द हेल्प ऑफ गॅमा रे फ्रॉम कोबाल्ट सोर्स इज ऑल्सो रेकमेंडेड फॉर सक्सेसफुल स्टोरेज करण्यासाठी इरॅडिएशन जसं ओनियन पोटॅटो मध्ये केलं जातं तसं. स्टोरेज लाईफ याची प्रोलॉंग केली जाते, याचा लॉस कमी केला जातो बाय रिड्युसिंग काय 3000 ppm मॅलिक हायड्रोजाइड ऑन क्रॉप बिफोर हार्वेस्टिंग करण्याच्या अगोदर मॅलिक हायड्रोजाइडचा जर आपण त्याच्यावरती स्प्रे केला तर याची आपण स्टोरेज लाईफ इझिली वाढवू शकतो. thereafter physiological disorder, sprouting bulb in the field occur at maturity. बल्बची स्प्राउटिंग दिसून येते किंवा व्हेन पर्टिक्युलरली व्हेन देर आर विंटर रेन्स, जेव्हा विंटर रेन्स अनवॉन्टेड रेन्स येतो, त्याचबरोबर एक्सेसिव्ह सॉइल मॉइश्चर आहे किंवा नायट्रोजनचा जर आपण सप्लाय दिला तर बल्ब फुटतात. कसा रिकवर करायचा किंवा कमी करायचा हा प्रॉब्लेम, व्हरायटी टू व्हरायटी जी स्प्राउटिंग रेजिस्टंट व्हरायटी आहे ती लावायची. अर्ली प्लांटिंग जर केली तर अर्ली प्लांटिंगमुळे पण काय होते, स्प्राउटिंग होते. त्यानंतर रबरायझेशन होतं गार्लिकमध्ये. रबरायझेशन मध्ये काय होतं, तो जो आउटर कोट आहे ना एकदम रबर सारखा टप लागतो त्या क्लोवचा आणि खाण्यायोग्य राहत नाही. जनरली कुठं घडून येतं, निलगिरी हिल ऑफ तामिळनाडू. स्प्लिटिंग इन सम व्हरायटीज ऑल्सो ड्यू टू डिलेड हार्वेस्टिंग. बघा काही व्हरायटीमध्ये स्प्लिटिंग कशामुळे घडून येतं, त्याची हार्वेस्टिंग काय झालेली असते, डिलेड झालेली असते किंवा लॉंग स्पेल ड्रॉट पडलेला असेल तर. thereafter नोलखोल, ब्रासिका ओलारेसिया व्हरायटी, गॉंगिलोडिस. आता हे जे नोलखोल जे क्रॉप आहे ना, हे कॅरेक्टरिस्टिक किंवा ह्याला जे लागणाऱ्या सॉइल कंडिशन आहेत, क्लायमॅटिक कंडिशन आहेत, त्याचबरोबर ती फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, दोज आर द सेम लाईक कॉलीफ्लावर. त्यामुळे एकदा कॉलीफ्लावर बघून घ्या आणि थोडंसं रीड करा. याचा जो काही इकॉनॉमिक पॉट आहे तो नॉब आहे, नॉब हार्वेस्ट केला जातो. टेम्परेट कंडिशनला ह्याचं प्रोडक्शन चांगलं घेतलं जातं ॲज कम्पेअर टू अदर वन. thereafter मस्क मिलॉन, कुकुमिस मिलॉन किंवा कुकुमिस मिलो used as a fresh fruit आणि इट प्रोव्हाइड्स होलसम फूड म्हणजे पूर्ण काय म्हणू अन्न असं याला म्हणलं जातं.
सीड कर्नल काय खाल्लं जातं, याचं सीड कर्नल खाल्लं जातं. त्याचबरोबर टेस्टी न्यूट्रिशियस आहे आणि रिच इन ऑइल आणि एनर्जी. त्यानंतर कॅन नॉट टॉलरेट फ्रॉस्ट, फ्रॉस्टला हे टॉलरेट करत नाही. त्याचबरोबर विथ इन्क्रीज इन टेम्परेचर द प्लांट कम्प्लीट देअर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अर्लियर. टेम्परेचर जर वाढत राहिलं तर प्लांट त्याची जी काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ लवकर आणि फास्ट करतं. ड्राय वेदर विथ क्लिअर सनशाईन ड्युरिंग रायपनिंग. रायपनिंगच्या टाइमला ड्राय वेदर असेल किंवा प्रॉपर सनलाईट असेल तर शुगरचं कंटेंट हे तिथं वाढतं, त्याची फ्लेवर वाढतो, हाय पर्सेंटेज ऑफ मार्केटेबल फ्रुट्स आपल्याला तिथं भेटतात. त्यानंतर हाय ह्युमिडिटी असेल तर इन्सिडन्स ऑफ डिसिजेस तिथं आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतात आणि ह्यामुळं त्याची जी काही फोलिएज आहे ते फोलिएज तिथं अफेक्ट होतात. इन हेवियर सॉइल, हेवी सॉइल असेल तर त्याची जी काही वाईन ग्रोथ आहे ती वाईन ग्रोथ मोर होते. त्याचबरोबर त्याची फ्रूट मॅच्युरिटी जी आहे ती फ्रूट मॅच्युरिटी डिले होते. अँड इन रिव्हर बेड्स इट्स लॉंग टॅप रूट सिस्टीम इज अडॉप्टेड फॉर ग्रोथ. जनरली गंगा असेल किंवा रिव्हर बेड सिस्टीम, नदीचा जो सुपीक भाग आहे त्या भागामध्ये ह्याला याचं कल्टिवेशन घेतलं जातं. नदी पात्र म्हणतो आपण त्याला. व्हरायटी कोणत्या कोणत्या आहेत? आर्का जीत, अर्ली मॅच्युरिटी आहे. आर्का राजहंस अर्ली आहे. अगेन दुर्गापूर मधू या अर्ली एकदा एक ग्रुप पाडा. जर आपलं हिसार मधू लेट आहे. हिसार सरस टोलरंट टू डाउनी मिल्डू इम्पॉर्टंट आहे. जर आफ्टर पुसा मधुकर काय क्वालिटी आहे? पुअर किपिंग क्वालिटी आहे. त्यानंतर पुसा रसराज आहे. पुसा कशिला, ह्या दोन इम्पॉर्टंट व्हरायटी लक्षात घ्या. पुसा कशिला हायली रेजिस्टंट, रेजिस्टन्स कसा आहे? हायली कशाला? पावडरी मिल्डू आणि टोलरंट टू डाउनी मिल्डू. जर आफ्टर पुसा शरबती हा क्रॉस आहे पुंटाना इंटू कॅन्टोलॉप ह्याचा क्रॉस आहे आणि ही सुटेबल आहे रिव्हर बेड कंडिशनसाठी. त्याचबरोबर अदर इंडियाच्या पार्टमध्ये पण हिला ग्रो केलं जातं. आणि लास्ट आहे सुनहरी. अगेन सुनहरी क्रॉस आहे हरामधू आणि इडिस्टो याचा. हे जे दोन क्रॉस आहेत हे थोडे व्यवस्थितरित्या पाठ करा. त्यानंतर कल्टिवेशन कशाच्या साहाय्याने? सीडच्या साहाय्याने घेतलं जातं. मग नंतर ट्रान्सप्लांट केलं जातं 2 ते 4 लीफ स्टेजला. किती सीड रेट लागतो? 1 kg पर हेक्टर. डिपलिंग मेथडने त्याला डिप केलं जातं किंवा पॉलिथिन बॅगमध्ये त्याला लावलं जातं किंवा पीठमध्ये लावलं जातं. फॉर डायरेक्ट सोईंग जर करायचे असेल तर केरा किंवा पोरा मेथड वापरली जाते आणि डायरेक्ट सोईंगसाठी आपल्याला सीड रेट लागतं 2 किलो. त्याचबरोबर ट्रान्सप्लांटिंग केली जाते 15 ते 20 दिवसांनी. जर आपण पॉलिथिनच्या मध्ये किंवा ट्रे मध्ये लावलेला असेल तर. मॅन्युरिंग नायट्रोजन फर्टिलायझर जर ते जास्त प्रमाणात दिलं तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल. त्याचबरोबर इन्क्रीजेस फिमेल अँड परफेक्ट फ्लावर, नाही इन्क्रीजेस फिमेल नाही, नायट्रोजनमुळं मेल फ्लावर वाढतात. हा. द ॲडिशन ऑफ नायट्रोजन नॅरो डाऊन द सेक्स रेशो. नायट्रोजन जेवढा आपण टाकाल तेवढा सेक्स रेशो काय होतो? नॅरो डाऊन होतो. Thereafter irrigation, frequency of irrigation should be reduced during maturity. जेव्हा मॅच्युअर होतं तेव्हा इरिगेशन फ्रिक्वेन्सी कमी करायची. कशासाठी? स्वीट फ्रूट भेटावं म्हणून. हार्वेस्टिंग फ्रूट फॉर डिस्टंट मार्केट, लांब जर आपण त्याला पाठवणार असो तर शुड बी हार्वेस्टेड व्हेन दे रीच टू हाफ स्लीप मॅच्युरिटी. जेव्हा हाफ स्लीप मॅच्युरिटी स्टेजला ते पोहोचेल तेव्हा त्याला हार्वेस्ट करायचं. त्याचबरोबर त्याचं ओव्हर रायपननेस किंवा डिके आपण काय करायचं? टाळायचं. लोकल मार्केटला जर असेल तर फुल स्लीप स्टेजला हार्वेस्ट करायचं. आता इथे एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. हारामधू नावाची जी व्हरायटी आहे हावेवर नेवर रिचेस द फुल स्लीप स्टेज. कधी ती फुल स्लीप स्टेजला पोहोचत नाही. मग तिला काय करायचं? त्याचा कलर ऑफ द रिंड, जे बाहेरच्या कातडीचा कलर आहे ना, तो युज्ड ॲज अ मॅच्युरिटी इंडायसेस. ते मॅच्युरिटी इंडायसेस म्हणून वापरायचं. त्यानंतर पालक और इंडियन स्पायनेच लिपी व्हेजिटेबल आहे. त्याला बीट लीफ किंवा स्पायनेच बीट म्हणतो आपण. बीटा व्हल्गॅरिस व्हरायटी बेंगालेन्सिस ही इंडो चायनीज रिजन मध्येच ओरिजिन आहे आणि याच्यामध्ये व्हायटॅमिन एचं जे अमाऊंट आहे ते खूप जास्त असतं. किती असतं? 6000 इंटरनॅशनल युनिट एवढं कॅरोटीन असतं याच्यात. क्लायमेट कूल सीझन क्रॉप आहे, रिक्वायरिंग माइल्ड क्लायमेट. त्याचबरोबर टॉलरेट करू शकतं हे फ्रॉस्ट किंवा हाय टेम्परेट कंडिशनला. परंतु इम्पॉर्टंट काय? तिथं इरिगेशन प्रॅक्टिसेस असले पाहिजे.
अंडर हाय टेम्परेचर कंडिशन असेल तर तिथं अर्ली बोल्टिंग होतं. त्याचबरोबर लिव्ज पास इडिबल स्टेज क्विकली विथ पुअर इल्ड. बघा हाय टेम्परेचरला ना ग्रोथ तर फास्ट होते, परंतु त्याची जी काही इडिबल क्वालिटी आहे ना, ती इडिबल क्वालिटी आपल्याला प्रॉपर भेटत नाही. टोलरेट टू स्लाइटली अल्कलाइन सॉइल. अल्कलाइन सॉइलला ते काय करतं, टोलरेट करतं. हायर टोलरेट टू सॉल्ट आल्सो. सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनला पण ते टोलरेट करतं. दोन इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत, रेडिस मिड रिब अँड ग्रीन मिड रिब्स विथ व्हेन्स. तर बाकी हे दोन ग्रुप आहेत. सॉरी, काही व्हरायटी आहेत. पुसा पालक, पुसा ज्योती, पुसा हरित आर द इम्पॉर्टंट व्हरायटीज. त्याचबरोबर जोबनेर ग्रीन आणि त्यानंतर सगळ्यात आपल्यासाठी महत्वाचे आहे पालक नंबर 51/16. हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ग्रो केली जाते आणि हे पश्चिम बंगालमध्ये बॅनर्जीज जायंट ही व्हरायटी. सीड रेट किती लागतो तर 15 ते 20 किलो पर हेक्टर एवढ्या एरियासाठी लागतो. प्लांटिंग इन प्लेन, पालक आर सोन ड्युरिंग द जानेवारी फेब्रुवारी. प्लेन कंडिशनला जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपण त्याला सो करतो. तर जून जुलै आणि सप्टेंबर नोव्हेंबर ह्या कंडिशनला पण आपण त्याचं पीक घेऊ शकतो. सीड जर्मिनेशन कधी होतं, 10 डे आफ्टर सोईंग. त्यानंतर हार्वेस्टिंग, फर्स्ट प्लस ऑफ द लिव्स बिकम रेडी फॉर 3 to 4 weeks आफ्टर. एका महिन्यानंतर आपण काय करू शकतो, त्याचं पहिलं पीक घेऊ शकतो आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या इंटरव्हलनी नंतर जेव्हा आपल्याला जसं वाटेल तसं घेऊ शकतो. मिनिमम 5 ते 6 पिकिंग आपण करू शकतो आणि मॅक्झिमम 8. विंटर क्रॉप जर आपण घेतलं तर त्याची इल्ड आपल्याला जास्त भेटते. ऑन एन अवरेज किती उत्पन्न भेटतं, 8 ते 12 टन्स पर हेक्टर एवढं आपल्याला उत्पन्न भेटतं. वॉशिंग ऑफ लिव्ह इज नॉट ॲडव्होकेटेड. बघा त्याचं लिव्हची वॉशिंग आपण जनरली करत नाही का, त्या दोन पानाच्या मध्ये पाणी राहून जातं आणि त्यामुळे ते पानं कुजून जातं. त्यामुळं डायरेक्टली आपण विकतो न धुताच. अंडर लो टेम्परेचर 0 डिग्री आणि हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल तर त्याचे जे पानं आहेत ते आपण 15 दिवसापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. thereafter पॉइंटेड गार्ड, ज्याला आपण पडवळ म्हणतो किंवा परवळ म्हणतो, ट्रायकोसॅन्थस डायोसा, ग्रोन इन स्मॉल पॉकेट्स ऑफ हिल्ली ट्रॅक्स ऑफ पडवळ. त्याचबरोबर नेचर कसं आहे, सेमी पेरिनियल क्रीपर आहे आणि रिमेन डॉर्मंट ड्युरिंग विंटर सीझन मध्ये ही काय राहते, डॉर्मंट राहते. क्लायमेट ह्युमिड आणि हॉट क्लायमेट लागते याला. ससेप्टिबल आहे फ्रॉस्ट आणि कोल्ड कंडिशनला. त्यानंतर विथ स्टँड कशाला, वॉटर स्टेसला, परंतु वॉटर लॉगिंगला ही विथ स्टँड राहू शकत नाही. त्याचबरोबर कल्टिवेशन इज व्हेरी इंटेन्सिव्ह अँड मोर रिम्युनरेटिव्ह टू. याच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात काय भेटतं, पैसा भेटतं आणि जास्त प्रमाणात त्याचं कल्टिवेशन आपण घेऊ शकतो. त्यानंतर काही त्याच्या इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. CHES इलाइट रेजिस्टंट टू फ्रूट फ्लाय इन्फेस्टेशन. thereafter CHES हायब्रिड 1, फर्स्ट परवळ हायब्रिड डेव्हलप्ड इन द कंट्री. हे खूप महत्वाचं आहे. thereafter छोटा CHES 2 हे कुठं कोण्या भागामध्ये घेतलं जातं. त्यानंतर फैजाबाद सिरीज आहे. त्याचबरोबर ती फैजाबाद परवळ 4 जी आहे ही हाय इल्डिंग व्हरायटी आहे. रेकमेंडेड कुठं आहे, रिक्लेम्ड सॉइल सोडिक सॉइल मध्ये घेतलं जातं. आणि कुठं कोण्या सिस्टीमला तर बावर सिस्टीम किंवा बॉवर सिस्टीम ऑफ कल्टिवेशन मध्ये. त्यानंतर राजेंद्र पडवळ आहे, ही अगेन हायली सुटेबल फॉर डायरा लँड कल्टिवेशन. राजेंद्र पडवळ 2 अगेन हायली सुटेबल फॉर डायरा लँड कल्टिवेशन. त्याचबरोबर ती सुवर्ण अलौकिक, सुवर्ण रेखा ह्या दोन इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. आता इथं सुवर्ण रेखा आहे, ग्लॅडिओलसची एक व्हरायटी आहे, ती पण थोडस ओव्हरव्ह्यू करून घ्या. प्रोपगेशन कशाच्या साहाय्याने केलं जातं, जनरली वाईन कटिंग किंवा रूट सकर्स वापरले जातात. त्याचबरोबर ती जनरली मॅच्युअर रूट्स ऑफ 3 years ओल्ड प्लांट आर कट इन टू पीसेस विथ 3 nodes. बघा जे मॅच्युअर रूट आहे, ज्याला 3 वर्ष होऊन गेलेले आहेत, त्याचे कटिंग करायचे आणि ते कटिंग काय करायचे, फील्डमध्ये
लावायचे. मोreover the sex of the plant produced from the seed cannot be assured. बघा सीडनं जर आपण लावलं तर आपल्याला माहित नाही ते मेल आहे का फिमेल आहे, त्यामुळे सीडनं आपण जनरली लावत नाही. कल्टिवेशन प्लांटिंग बावर सिस्टीमनं त्याला ट्रेन केलं जातं. जनरली 8000 कटिंग एका हेक्टर एरियामध्ये बसतात आणि स्पेसिंग जनरली 1 to 1.5 मीटर ठेवली जाते. किती कटिंग? काही काही वेळेला 3,500 ते 4,000 कटिंग पण तिथं हेल्दी क्रॉप जर जेव्हा आपण घेत असू तर तेव्हा पर हेक्टर एरियामध्ये लावतो. आणि प्लांटिंग टाइम जो आहे तो फेब्रुवारी मार्च आपण डायरा लँड फॉर अपलँड आणि मिड टू नोव्हेंबर इन केस ऑफ डायरा लँड. हे डायरा लँड आणि अपलँड यांचा टाइम फक्त तेवढा प्रॉपररित्या पाठ करून टाका. त्यानंतर अगेन रूट सकरनी ते रूट सकर कसे केल्या जातात किंवा किती % पॉप्युलेशन एवढंच लक्षात ठेवा. 10:90 म्हणजे 10 मेल असले पाहिजेत, 50 फिमेल 90 फिमेल फ्लावर असले पाहिजेत. ज्यामुळं काय होईल प्रॉपररित्या तिथं पॉलिनेशन होईल, फर्टिलायझेशन होईल, फ्रूट सेटिंग होईल आणि आपल्याला हाय यील्ड भेटेल. आता काही वेळेला फॉर एव्हरी 15 फिमेल प्लांट 1 मेल प्लांट इज मस्ट. ही पण कंडिशन चालू शकते, ही पण कंडिशन चालू शकते. प्रुनिंग केली जाते का? प्रुनिंग केल्यामुळं ह्याची जी काही फ्रूट यील्ड आहे ते फ्रूट यील्ड वाढण्यास मदत होते. देअरफॉर इट्स वाईन शुड बी प्रून्ड बिफोर विंटर. वाईनची प्रुनिंग कधी करायची? विंटर सीझन स्टार्ट होण्याच्या अगोदर, ॲज द क्रॉप पासेस थ्रू डॉर्मंट फेजेस. म्हणजे ह्यामुळं काय होतं, जी काही डॉर्मंट फेज आहे ती फेज पास होऊन जाते. आणि प्रुनिंग कॅन बी कॅरीड बाय लिव्हिंग 1 फीट लॉंग वाईन. 1 फीट लॉंग वाईन ठेवायची आणि बाकी काय करायची, कट करून टाकून द्यायची. जनरली बेसिन सिस्टीम ऑफ इरिगेशन याच्यामध्ये घेतलं जातं. ट्रेनिंग पण केली जाते. जेव्हा ते पूर्ण डेव्हलप होईल, व्हर्टिकल स्ट्रक्चर तयार होईल तेव्हा त्याला सपोर्ट दिला जातो. जनरली व्हर्टिकल स्टेकिंग और बॉक्सर सिस्टीम याच्यामुळं काय होतं, त्याचं प्रॉपर पॉलिनेशन होतं, फ्रूटचं उत्पन्न वाढतं, फ्रूट सेटिंगचे चान्सेस वाढतात आणि अल्टिमेटली यील्ड तिथं इन्क्रीज होते. त्याचबरोबर ओव्हर 200% इन्क्रीज्ड फ्रूट यील्ड इज ऑब्टेन्ड बाय ग्रोईंग पडवळ ऑन 1 मीटर हाय बांबू पंडाल दॅन ट्रेनिंग ओव्हर द ग्राउंड. आपण ग्राउंडवर त्याला मोकळं सोडण्यापेक्षा जर वरती थोडंसं ट्रेन केलं, पंडाल वगैरे तयार केला आणि त्याच्यावरती जर ती वेल सोडली तर आपल्याला डबल उत्पन्न भेटतं. डबल उत्पन्न भेटल्या का भेटतं? फोटोसिंथेसिस जास्त होतं तिथं. हार्वेस्टिंग अँड पोस्ट हार्वेस्ट. फ्रूट इन फ्लशेस. फ्रूट कशाने येतात? एकदम बंचनी फ्लशेसनी येतात. कधी? फ्रॉम फेब्रुवारी टू ऑक्टोबर. वाईन स्टार्ट बिअरिंग. वाईनची बिअरिंग स्टार्ट होते केव्हा? 5 मंथ इन प्लांटिंग. आफ्टर 5 लावल्या झाल्या 5 महिन्यानंतर. अँड पिकिंग ऑफ फ्रूट ॲट विकली इंटरवल गिव्ह मोर यील्ड. एका आठवड्याने काय करायचं, त्याची पिकिंग करायची, याच्यामुळे आपल्याला तिथं जास्त प्रमाणात यील्ड भेटेल. त्यानंतर हार्वेस्टिंग ऑफ फ्रूट शुड बी डन 15 to 18 days आफ्टर फ्रूट सेट. फ्रूट सेट झाल्यानंतर 15 ते 18 दिवसांनी आपण त्या फ्रूटची काय करू शकतो? हार्वेस्टिंग करू शकतो. आणि लास्ट डिले इन हार्वेस्टिंग जर डिले झाली तर काय होते? हार्ड सीड डेव्हलपमेंट होते आणि त्यामुळं त्याची जी प्रॉपर क्वालिटी आहे ती आपल्याला भेटत नाही. त्याचबरोबर ह्याची जी यील्ड आहे 4 वर्षानंतर हळूहळू कमी व्हायला लागते. त्यानंतर नेक्स्ट क्रॉप आहे पंपकिन. लास्ट क्रॉप आहे कुकुरबिटेसी फॅमिली मधलं. कुकुरबिटा मॉस्कॅटा म्हटलं जातं याला. ऑक्युपाय व्हेरी प्रॉमिनंट पोझिशन इन व्हेजिटेबल ग्रोईंग. का? याची हाय प्रोडक्टिव्हिटी आहे. रिझन काय? याची चांगली न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे, गुड स्टोरेबिलिटी आहे, चांगला आपण स्टोअर करून ठेवू शकतो, लॉंग पिरियड ऑफ अवेलेबिलिटी, जास्त ड्युरेशन पर्यंत हे अवेलेबल होऊ शकतं. त्याचबरोबर बेटर ट्रान्सपोर्ट व्यवस्थित करू शकतो आपण. एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन घेऊ शकतो ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल एरियामध्ये पूर्ण जगभर. त्यामुळं काय म्हणून यूज केलं जातं? युज्ड बोथ इमॅच्युअर अँड मॅच्युअर स्टेज ॲज अ व्हेजिटेबल. आणि ह्याला प्रोसेस करून पण खाल्लं जातं, कच्चं पण खाल्लं जातं, और स्टॉक फीड म्हणून वापरलं जातं. त्यानंतर फ्लेश इज डेलिशियस. आतला गरा डेलिशियस आहे, त्याला फ्राय केलं जातं, स्टीव केलं जातं, बॉईल केलं जातं, बेक केलं जातं आणि खाल्लं जातं. नंतर फ्रूट आर स्वीटीज वेन फुल्ली. जेव्हा ते फ्रूट फुल्ली मॅच्युअर होतं तेव्हा ते कसं असतं? स्वीट असतं. त्याचबरोबर कशासाठी? वेगवेगळे स्वीट्स बनवले जातात, कॅन्डी बनवली जाते, वेगवेगळे पेय बनवले जातात त्याच्यापासून. त्यानंतर येलो और ऑरेंज प्लेस्ड पंपकिन्स आर रिच इन कॅरोटीन. येलो किंवा ऑरेंज कलरचा असेल तर रिच सोर्स ऑफ कॅरोटीन आहे.
अँड इट्स यंग लिव्स, टेंडर स्टेम अँड फ्लावर आर ऑल्सो कुकड अँड कन्झ्युम्ड. बघा सगळे प्लांट पार्ट खाल्ले जातात, पानं खाल्ले जातात, स्टेम खाल्ली जाते, फ्लावर खाल्ले जातात, मीन्स इडिबल आहेत. नंतर काही इम्पॉर्टंट व्हरायटी आहेत. अंमली स्प्रेडिंग हॅबिट आहे, अर्का चंदन, पुसा हायब्रिड वन. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे पुसा विकास आणि अर्का सूर्यमुखी. पुसा विकास काय, सुटेबल फॉर बोथ होम गार्डनिंग अँड कमर्शियल कल्टिवेशन. कुठं, नॉर्थर्न प्लेन मध्ये. त्यानंतर पुसा विश्वास आहे आणि शेवटचे आहे अर्का सूर्यमुखी, ही आहे रेजिस्टंट टू फ्रूट फ्लाय. त्यानंतर फेब्रुवारी मार्च सीझन मध्ये याची सोईंग केली जाते. कशासाठी, फॉर समर क्रॉप साठी. त्यानंतर चॅनल अँड हिल सिस्टीम ऑफ कल्टिवेशन वापरलं जातात आणि हे युजफुल आहे आणि सायंटिफिक आहे. हायर यील्ड भेटते आपल्याला चॅनल सिस्टीम मुळे. ऑफ सीझन कल्टिवेशन घेतलं जातं. आता ऑफ सीझन कल्टिवेशन घेण्याचं रिझन काय, का आपल्याला जास्तीत जास्त इकॉनॉमिक व्हॅल्यू भेटते आणि ह्या इकॉनॉमिक व्हॅल्यूमुळे दिस टेक्नॉलॉजी फिशेस बोनस प्राइस, आपल्याला पैसा भेटतो इथं, ड्यू टू मार्केटिंग ऑफ द प्रोड्यूस अर्ली इन द सीझन. आणि हे कुठं कधी केलं जातं हे थोडंसं ड्युरेशन मेन्शन केलेलं आहे. पॉलीहाऊस किंवा पॉलीहाऊस कंडिशनला डिसेंबर टू जानेवारी. आणि कसं केलं जातं, तर बांबूचा वगैरे त्याला सपोर्ट दिला जातो, पॉलिथिन बॅगच्या सहाय्याने त्याला प्रोटेक्ट केलं जातं, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्शन तिथं भेटतं. थोडंसं रीड करून घ्या. हार्वेस्टिंग मॅच्युरिटी स्टेजला ते रीच होतं केव्हा, 75 ते 180 दिवसानंतर आफ्टर सोईंग. आणि हे डिपेंड आहे व्हरायटी टू व्हरायटी, सीझन टू सीझन. फ्रूट मॅच्युअर फ्रूट हॅव लॉंग स्टोरेज, त्याची स्टोरेज लाईफ कशी आहे, लॉंग. अँड दे कॅन बी इझिली ट्रान्सपोर्टेड टू डिस्टंट मार्केट. डिस्टंट मार्केटला आपण इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. यील्ड व्हॅरी होते याची 250 ते 400 क्विंटल पर हेक्टर. आणि हे पण कंडिशन, क्लायमेट, सीझन सगळं त्याच्यावर डिपेंड. स्टोअर करू शकतो 2 ते 3 आठवडे किंवा ॲट 15 to 20 डिग्री सेल्सिअस ॲज अ टेम्परेचर. स्टोअर ॲज होल्डिंग टेम्परेचर ॲट 75% रिलेटिव्ह ह्युमिडिटी. एवढी कंडिशन जर तिथं असेल तर आपण 2 ते 3 आठवडे त्यांना स्टोअर करतो. वेल मॅच्युअर पंपकिन कॅन बी स्टोर्ड फॉर 4 to 6 months इन वेल व्हेंटिलेटेड नॅचरल चेंबर. कुठं काही कोल्ड स्टोरेज करायची गरज नाही, 6 महिने हे तसंच राहू शकतं. तर हा तुमचा व्हेजिटेबलचा सेक्शन होता, जो कम्प्लीट झालेला आहे. वेगवेगळे कॅटेगरायझेशन दिलेलं आहे, ते डिटेलमध्ये एकदाच. इन्स्टंटमध्ये थोडंसं जे फॅमिली, प्लांट पार्ट युज्ड वगैरे जे दिलेलं आहे ते रीड करून घ्या.